ये वाला कैमरा चलो, वो ठीक करो, थोड़ा सीधा करो। ठीक है। हरे कृष्णा, स्वागत है सर्वप्रथम। हरे कृष्णा। धन्यवाद प्रभु। कृष्णा प्रभु जी, से दंडवत प्रणाम। दंडवत। हरे आपण प्रार्थना सुरुवात करूयात। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै तस्मै श्रीगुरवे श्री नमः। गुरवे ओम श्रीचैतन्यमनोभीष्टं तन्मनोभीष्टं स्थापितं स्थापितं येन येन भूतले भूतले स्वयं रूप स्वयं रूप कदा कदा मह्यं मह्यं ददाति ददाति स्वपदान्तिकम्। स्वपदान्तिकं। वन्देऽहं वन्देऽहं श्रीगुरो श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीयुतपदकमलं श्रीगुरो वैष्णवांश श्रीयुतवैष्णवांश श्रीरूपं रूपं साग्रजातं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं साद्वैतं सावधूतं साधुतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश। नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते श्रीमते भक्ति भक्तिवेदान्त वेदांत स्वामिनिति स्वामी नामिने। नामिने। नमस्ते नमस्ते सरस्वती सरस्वती देवे देवे गौरवाणी गौरवाणी प्रचारिणे प्रचारिणे निर्विशेष निर्विशेष शून्यवादी शून्यवादी पाश्चात्य पाश्चात्यदेशतारिणे। देशतारिणे। नमो जय श्री महावदन्याय रामाय कृष्णप्रेमाप्रदायते प्रेमोपदायते कृष्णाय 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 कृष्णचैतन्य चैतन्य विषये नाम्ने नमः। गौरतुसे नमः। कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्तकांचन गौरांगी राधे वृषभानु सुते देवी वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे हरे कृष्णा 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 हरे कृष्णा हरे 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 राम हरे हरे राम 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 हरे राम हरे। हरे 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 कृष्णा, सर्व भक्तांचं स्वागत आहे। आजपासून आपण सुरू कृष्ण। करतोय मराठीमध्ये भक्तिवैभव कोर्स। सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन। हा पहिला उपक्रम आहे की मराठीमध्ये भक्तिवैभव कोर्स होत आहे। त्याच्या आधी बऱ्याच ठिकाणी मराठीमध्ये भक्तिशास्त्री झालं। इस्कॉन पुणेमध्ये पहिल्यांदा मराठी भक्तिशास्त्री चालू झालं होतं, ती आपली बॅच होती आणि ती सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे। आणि त्यातले बरेच भक्त आणि त्याच्या व्यतिरिक्तही आणखीन बऱ्याच भक्तांनी आपल्याबरोबर हे भक्तिवैभव कोर्स जॉईन केलेला आहे। सखनात मी ह्याच्या आधी प्रयत्न केला होता वेदा मराठी भक्तिवैभव चालू करण्याचा, पण काही कारणास्तव ते पुढे गेलं नाही। तर आज त्यांची जे इच्छा आहे ती पूर्ण होते आणि त्या मातृभाषेमध्ये हा कोर्स करताना मलाही खूप आनंद होतो। तुमच्याबरोबर तो हा कोर्स करत असताना मलाही बरंच काही शिकायला भेटेल आणि आपण एकत्रपणे हा जो कोर्स आहे पूर्णपणे मराठी भक्तिवैभव कोर्स तो आपण आनंदाने पार पाडूयात। तर आता आपण जे शिकणार आहोत, आतापर्यंत भक्तिशास्त्रीचा कोर्स झाला त्याच्यामध्ये आपण 4 महत्वाची जी पुस्तकं आहेत ती पूर्ण केली, 4 महत्वाचे ग्रंथ जे आहेत ते पूर्ण केलेत। त्यामध्ये भगवद्गीता, ईशोपनिषद, भक्तिरसामृत सिंधू आणि उपदेशामृत या ग्रंथांचं आपण अध्ययन केलं। त्यानंतर श्रील प्रभुपादांनी ज्या प्रकारे कशा प्रकारे वेगवेगळे कोर्सेस व्हावेत, वेगवेगळ्या भक्तांनी अध्ययन करावं, त्यामध्ये भक्तिशास्त्री नंतर श्रील प्रभुपादांनी भक्ती वैभव हा जो कोर्स आहे हा त्यांनी सुचवला। त्यानंतर जो पुढचा कोर्स होतो तो म्हणजे भक्ती वेदांत आणि त्याच्या पुढचा कोर्स येतो तो म्हणजे भक्ती सार्वभौम। तर भक्ती वैभव कोर्स जो आहे त्याच्यामध्ये पहिले 6 स्कंद जे आहेत श्रीमद भागवतमचे ते शिकवले जातात। त्यानंतर भक्ती वेदांत जो आहे त्याच्यामध्ये 7 पासून 12 पर्यंतचे स्कंद आहेत श्रीमद भागवतमचे ते होतात। आणि भक्ती सार्वभौम जे आहे, जी सर्वोत्कृष्ट डिग्री आहे, त्याच्यामध्ये चैतन्य चरितामृत जे आहे ते पूर्णपणे शिकवलं जातं। तर आपण सर्व एकत्रपणे भक्ती सार्वभौम पर्यंत नक्कीच पोहोचू लवकरात लवकर, ही श्री राधा वृंदावन चंद्रांच्या चरणी प्रार्थना आहे। यस प्रभू। येस। तर आपण भागवतांचं जे गुणगान आहे त्याने आपण सुरुवात करूयात।
ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्व वेदांत सारंभी सर्व वेदांत श्रीमद्भागवतमीष्यते तत्सामृत तद्रसामृत तस्य नान्यत्र सावित्री कच्चितः. हा जो आहे श्रीमद भागवतांच्या गुणगानामध्ये, हा पद्मपुराणामध्ये लिहिलेला श्लोक आहे. त्याच्यामध्ये सांगितलं आहे की श्रीमद भागवतम जो आहे हा सर्व वेदांचा सार आहे. सर्व वेदांत सार ही श्रीमद भागवतम जे आहे हे सर्व वेदांचा सार आहे असं सांगण्यात येतं. की सर्व वेदांत सूत्र जे आहे त्या वेदांत सूत्रांचं जर व्यवस्थित आपल्याला काही समजून घ्यायचं असेल, त्याचं सार जर समजून घ्यायचं असेल तर आपण श्रीमद भागवताचं अध्ययन करणं गरजेचं आहे. जर आपण वेदांत सूत्र शिकण्याचा प्रयत्न केला, 4000 वेदांत सूत्र आहेत आणि ते वेदांत सूत्र समजून घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर तो फार कठीण जाईल. एक एक सूत्र समजायला आपल्याला आयुष्य जाऊ शकतं, एवढं अवघड आहे, तो किचकट आहे. पण तेच आपल्यासाठी सर्वांसाठी अतिशय सहजतेने उपलब्ध करून दिलेलं आहे ते श्रीमद भागवताद्वारे. आणि श्रीमद भागवतम जे आहे हे सर्व वेदांचा सार आहे. सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवतम इष्यते. श्रीमद भागवतम जे आहे हे सर्व वेदांचा सार आहे. म्हणजे वेदांमध्ये जी दिलेली तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा जो सार आहे तो श्रीमद भागवतम आहे. जसं आपण भगवद्गीतेतही पाहतो, भगवंत सांगतात वेदेश सर्वे अहम एव वेद्यो, की वेदांचा जो सार आहे तो मला जाणणे आहे. भगवंतांना श्रीकृष्ण जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे हे जाणणे आहे. तर अशा प्रकारे सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवतम इष्यते. तर श्रीमद भागवतम जो आहे हा सर्व वेदांचा सार आहे, ज्याच्याद्वारे सर्वात प्रमुख आपल्या जीवनाचं जे साध्य आहे ते म्हणजे कृष्णप्रेम प्राप्त होतं. त्याच्याद्वारे आपल्याला नक्की कळतं की आपल्या जीवनामध्ये जे ज्या कोणाचं भजन करायचं आहे ते म्हणजे श्रीकृष्ण आहे. आपण उपदेशामृतमध्ये पाहिलंय, भक्ती रसामृतमध्ये पाहिलंय की कृष्ण जे आहेत हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे, किंवा कृष्ण प्रेम प्राप्ती करणं हे ते आपल्या जीवनाचं ध्येय आहे. ते आपल्या जीवनातलं मूळ आहे किंवा मुख्य आहे चीज. ते मुख्य जी आपल्या प्राप्ती करण्याची गोष्ट आहे हे आपल्याला श्रीमद भागवतातून समजू शकते. आणि त्यामुळे श्रीमद भागवतम जे आहे हे सर्व वेदांचं सार आहे. आणि त्याचबरोबर तद्रसामृत तृप्तस्य नान्यत्र स्याद रतीही कश्वित. आणि जो या श्रीमद भागवत तत्रसामृत याचा जो रस आहे, हा श्रीमद भागवतांचा जो रस आहे त्याचा जो रस जो कोणी स्वीकार करतो, त्या रसाचं कोणी आस्वादन करतं, हा रस जो कोणी स्वीकारतो हा व्यक्ती जो आहे पुन्हा कुठल्या दुसऱ्या शास्त्रांकडे आकर्षित होणार नाहीये. तद्रसामृत तृप्तस्य, हा रसाची प्राप्ती केल्यानंतर तो व्यक्ती तृप्त होणार आहे. पूर्णपणे तृप्त झाल्यानंतर तसा व्यक्ती नान्यत्र स्याद, कुठेही दुसरीकडे स्वाद घ्यायला जाणार नाही. आपल्या गोविंदाचं लिहिलं असताना गोविंदाज द हाय टेस्ट, एवढी हाय टेस्ट आहे की तिथून पुढे दुसरीकडे कुठे जायची गरज नाहीये. किंवा कृष्ण प्रसादामध्ये एवढा आनंद आहे, कृष्ण प्रसादामध्ये एवढा रस आहे की त्याच्यानंतर दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. तशा प्रकारे कृष्ण आणि कृष्णाच्या संबंधित त्यांच्या गुण, रूप, लीला, नाम याच्यात एवढा रस आहे की त्यानंतर दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाहीये, दुसऱ्या कुठल्याही शास्त्रांचं आस्वादन किंवा स्वाद घेण्याची गरज नाहीये. तर जो व्यक्ती अशा प्रकारे श्रीमद भागवताच्या रसाचं आस्वादन करतो तर तो व्यक्ती तृप्त होतो. आणि असा तृप्त झालेला व्यक्ती जो आहे नान्यद अत्र कुठे दुसरीकडे कुठेही न जाता तो फक्त श्रीमद भागवतातच रती घेतो, दुसरीकडे कुठेही तो रती घेत नाही. आणि त्यामुळे श्रीमद भागवतम जे आहे त्याचं नियमितपणे श्रवण आणि त्याचबरोबर नियमित त्याचं पठण जे आहे हे करणं फार गरजेचं आहे. आणि अति भाग्यशाली व्यक्ती जो आहे तोच फक्त या श्रीमद भागवताचं पठण आणि पठण करू शकतो, त्याचं स्मरण करू शकतो, त्याचं श्रवण करू शकतो. तर हे आपलं सौभाग्य आहे की आपल्याला गुरूंच्या, प्रभुपादांच्या आणि चैतन्य महाप्रभूंच्या कृपेमुळे हे श्रीमद भागवताचं श्रवण करण्याची संधी प्राप्त झालेली आहे, जो सर्व वेदांचा सार आहे. तर या श्लोकामध्ये पद्मपुराणाचं वर्णन करण्यात आलंय की श्रीमद भागवतम जे आहे हे विशेष आहे. तर आपण ही जी चर्चा करत आहोत त्या चर्चेमध्ये आपण वारंवार पाहणार आहोत की श्रीमद भागवतम जे आहे, जसं भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात
जेव्हा अर्जुनाला सांगतात की भक्तोसी मे सखाची, ती तू माझा भक्त आहेस आणि त्याचबरोबर तू सखा आहेस, त्यामुळे तुला हे ज्ञान देतो. त्यानंतर अर्जुन गुणगान करायला सुरुवात करतो की तुम्ही भगवंत आहात, तुम्ही पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहात आणि हे फक्त मी म्हणत नाहीये, सर्व शास्त्र म्हणतात. आणि फक्त शास्त्रच म्हणत नाही, असी तो देवल व्यास, असी तो देवल मुनी व्यास मुनी, हे सर्वजण ह्या गोष्टीचा स्वीकार करतात. पण त्याचबरोबर श्रीमद भागवतमची जेव्हा आपण महानता समजून घेतोय किंवा श्रीमद भागवताचं जेव्हा गुणगान केलं जातं, तर त्यावेळेस वेगवेगळे शास्त्र, वेगवेगळे ग्रंथ, पुराण, इतिहासामध्ये सुद्धा याचं गुणगान करण्यात आलेलं आहे. हे समजणं फार गरजेचं आहे. जसं चैतन्य महाप्रभूंना बरेच जण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत मानत नाही. जसं इतिहासांच्या पुस्तकामध्ये वर्णन येतं की श्री चैतन्य महाप्रभू जे आहेत हे एक भक्त होते, एक उत्कृष्ट प्रकारचे भक्त होते, असं इतिहासामध्ये वर्णन येतं. पण चैतन्य महाप्रभू एक पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत हे आपल्या भावनेने किंवा भावुकतेने समजून घेण्यात योग्य नाहीये. त्याच्या पाठीमागे तथ्य असणं गरजेचं आहे. कधी भविष्यात आपण ते शिकूया. चैतन्य महाप्रभूंच्या बद्दल वेगवेगळ्या पुराणांमध्ये आणि असे वेगवेगळ्या इतिहासात किंवा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वर्णन केले की चैतन्य महाप्रभू कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तन जे आहे, हा यज्ञ जो आहे, हा युगधर्म जो आहे, तो सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी येणार आहे. याची 108 त्याची प्रमाण आहेत आणि 108 प्रमाण जे आहे ते त्याचा एक ग्रंथ आहे. त्या 108 प्रमाणांद्वारे आपण पाहतो की त्याचं वर्णन करण्यात आलं. तशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रमाणांद्वारे आपण पाहूयात की कशा प्रकारे श्रीमद भागवतम जे आहे हे अमल पुराण आहे, श्रीमद भागवतम जे आहे हे वेदांचा सार आहे आणि श्रीमद भागवतम जे आहे हे आपल्या ध्येय प्राप्तीसाठी सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे. तर आपण आता ह्या श्लोकाद्वारे पाहिलं की श्रीमद भागवतम जे आहे हे अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. तर आपण पाहतो श्रीमद भागवतम जे आहे हे संभाषण आहे. आपण भगवद्गीता जी पाहिली त्याच्यामध्ये ही संभाषण होतं. म्हणजे कोणताही जो ग्रंथ आहे, आपण ह्याच्या आधी शिकलो आहोत की जे वैदिक ग्रंथ जे आहेत हे 2 प्रकारच्या प्रकारामध्ये मोडले जातात. एक आहे श्रुती आणि दुसरं आहे स्मृती. आणि श्रुती आणि स्मृतीनुसार जे ग्रंथ आहेत हे वेगवेगळ्या प्रकारे त्याचं वर्णन होतं. तर भगवद्गीता जो आहे हा ग्रंथ श्रुती आणि स्मृती दोन्हीमध्ये येतो. भगवद्गीता जो आहे ही भगवंतांच्या य स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिश्रिता, काय सांगितलंय की ही भगवद्गीता जी आहे ही पद्मनाभ भगवंत जे आहेत म्हणजे कृष्ण जे आहेत त्यांच्या मुखातून गायलेलं य स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिश्रिता, त्यांच्या मुखातून आलेलं हे गीत आहे. आणि त्याचबरोबर हा जो आहे हा अर्जुन आणि कृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे. आणि हा संवाद जो आहे हा व्यासदेवांनी कुठेतरी लिहून ठेवलेला आहे. त्यामुळे स्मृतिशास्त्र आणि श्रुतीशास्त्र. तशाच प्रकारे श्रीमद भागवतम जे आहे हे सुद्धा एक स्मृतिशास्त्र आहे आणि त्याचबरोबर हे सुद्धा एक श्रुतीशास्त्र आहे. तर त्यामुळे आपण ह्या शास्त्रांचं जेव्हा अध्ययन करतो तर त्यावेळेस त्याची महत्ता ही तेवढी समजून घेणं गरजेचं आहे. जसं महाभारताचं जे वर्णन केलं तर महाभारत हे एक पुराण आहे, त्याला इतिहासामध्ये मोडलं जातं. महाभारत जे आहे पूर्ण त्याला श्रुती आणि श्रुतीशास्त्रात मोडले जात नाही. पण या महाभारतातला एक भाग आहे तो म्हणजे गीतोपनिषद म्हणजे भगवद्गीता, जे स्मृती आणि श्रुती या दोन्ही शास्त्रांमध्ये मोडलं जातं. आणि तशाच प्रकारे श्रीमद भागवतम जो आहे हा एक इतिहास आहे, एक पुराण आहे. इतिहास आणि पुराण म्हणजे काय की कोणतरी आठवलेलं आहे, जे स्मृतीशास्त्र आहे. पण त्याचबरोबर श्रीमद भागवतातले बरेचसे जे श्लोक आहेत हे श्रुतीशास्त्रातून आलेले आहेत. त्या श्रीमद भागवतम जे आहे त्याच्यात विशेष करून आपण हा चतुश्लोकी भागवतम शिकणार आहोत. त्या चतुश्लोकी भागवताद्वारे आपल्याला समजतो की हे जे आहे हे श्रुतीशास्त्र आहे. तर हे श्रुतीशास्त्रही आहे आणि स्मृतीशास्त्रही आहे. त्यामुळे श्रीमद भागवतम सुद्धा अतिशय विशेष ग्रंथ आहे. जसं आपण पाहतो की भागवतम जे आहे हे चार श्लोकामध्ये भागवतम पूर्ण झालं, त्याला चतुश्लोकी भागवतम म्हणलं जातं. आपण जेव्हा विदुर आणि मैत्री यांच्यातला संवाद पाहणार आहे त्याच्यामध्ये चतुश्लोकी भागवतम जे आहे तो पूर्ण झालेला. त्यानंतर सुखदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज यांच्यामध्ये जेव्हा संवाद झाला तर त्याच्यामध्ये 18,000 श्लोक आले. या श्रीमद भागवतमचे स्वर्ग लोकांमध्ये जे श्रीमद भागवतम आहे त्याच्यामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. तसे श्रीमद भागवतमचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत, जे श्रीमद भागवतम वेगवेगळ्या प्रकारे आपल्या समोर येतं. तर आपण चतुश्लोकी भागवतम आणि त्याचबरोबर श्रीमद भागवतमचे जे 18,000 श्लोक आहेत या दोन्हीचंही वर्णन आपण आपल्या अध्ययनात पाहणार आहोत. तर हे श्रीमद भागवतम जे आहे हे प्रमुखतेने याच्यातही भरपूर संवाद आहेत. म्हणजे हा संवाद जे आहेत हळूहळू याचा उलगडा होतो. म्हणजे एखादी गोष्ट, एखादा बॉक्स आहे तो ओपन करतो आपण, मग त्यात आणखीन काहीतरी असतं ते ओपन करतो आणि मग काहीतरी मौल्यवान गोष्ट. ही मौल्यवान गोष्ट जी आहे ही वेगवेगळ्या भक्तांमधला संवाद आहे.
तर सर्वात प्रमुख संवाद आपण नेहमी ऐकलंय की श्रीमद भागवतम जे आहे हे सुखदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज यांच्यातला संवाद. हा संवाद जो आहे हा नैमिषारण्यमध्ये ऐकला. हा संवाद जो आहे हा हस्तिनापूर पासून जवळ, म्हणजे तुम्ही हरिद्वार पासून खाली आल्यानंतर काय जागा आहे ती, नैमिषारण्य. आणि अयोध्येजवळ जी जागा आहे ती सुक्तल वेगळी आहे. सुक्तल सॉरी, सुक्तल प्रभूजी, नाही नाही, जागेचं नाव आठवतो मी. सुतल का काहीतरी आहे ना? नाही, सुखतला असं त्याला म्हणतात, तुम्ही जे म्हणताय त्याला. हा. तर नैमिषारण्य आणि नैमिषारण्यामध्ये जी चर्चा झाली, आता त्याच्यामध्ये हे 2 वेगळे वर्जन आहेत की हस्तिनापूर म्हणजे आहे, त्यांनी असं सांगितलं की परीक्षित महाराज जे आहेत ते तिथून निघाले हस्तिनापूरमधून आणि त्यांनी जे आहे गंगेच्या किनारी गेले आणि गंगेच्या किनारी बसून त्यांनी तिथलं कथाश्रवण केलं नैमिषारण्यामध्ये. आणि नैमिषारण्यामध्ये जी चर्चा झाली ती सुखदेव गोस्वामी आणि सूत गोस्वामींमध्ये झाली. तिथे भरपूर ऋषीमुनी होते. त्या ऋषीमुनींमध्ये सूत गोस्वामी उपस्थित होते. आणि हे सूत गोस्वामी जे आहेत हे नंतर पुढे जेव्हा शौनकादी ऋषींनी त्याने जे प्रश्न विचारले, तर हा पहिला संवाद आहे. सुखदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज, तो संवाद ऐकला सूत गोस्वामींनी. तो संवाद जो आहे हा सूत गोस्वामींनी शौनक ऋषी जे आहेत त्यांना वर्णन केलं. तेव्हा सूत गोस्वामी आणि शौनक ऋषींमधला जो संवाद झाला होता तो संवाद जो आहे तो त्याचं वर्णन येतं. त्यानंतर पुढे आपण पाहतो जेव्हा विदुर जे आहेत त्यांचा जेव्हा अपमान झाला त्यावेळेस विदुर जे आहेत ते घर सोडून निघून गेले महाभारताच्या युद्धाच्या आधी, आणि त्यांनी जे आहे तीर्थयात्रा सुरुवात केली. आणि तेव्हा जे तीर्थयात्रा सुरुवात केली त्या तीर्थयात्रेमध्ये ते वेगवेगळ्या व्यक्तींना भेटले. विशेष करून विदुर आणि उद्धव यांच्यातला संवाद किंवा विदुर आणि मैत्रेय यांच्यातला जो संवाद आहे तोही बराच काही संवाद आहे ज्याच्याद्वारे श्रीमद भागवतमचा उलगडा होतोय. श्रीमद भागवतम जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारे आणखी व्यवस्थितपणे उलगडलं जातं. आपण हळूहळू हा सगळी जी चर्चा आहे ती आपण पाहणार आहोत. तर ही चर्चा होत असताना हा जो संवाद आहे ते वेगवेगळे संवाद हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर बऱ्याच वेळा वाटतं की सुखदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज सुरुवातीला होते पहिल्या स्कंदात, त्यानंतर बऱ्याचशा स्कंदात दिसतच नाही. आणि मधूनच काय ते सूत गोस्वामी आणि शौनकादी ऋषींचा संवाद आहे किंवा विदुर आणि मैत्र्यांचा संवाद आहे. हे कसं समजायचं? तर हा वेगवेगळा संवाद जो आहे त्याच्याद्वारे श्रीमद भागवतमचा आणखी उलगडा जो आहे तो होत आहे. आपण पाहूया म्हणजे पहिल्यांदा काय झालं, सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांचा जो संवाद झाला तो संवाद कोणी ऐकला? सूत गोस्वामींनी ऐकला. आणि सूत गोस्वामींनी जेव्हा शौनकादी ऋषींना सांगायला सुरुवात केली आणि हे सांगत असताना ते म्हणाले की विदुर आणि मैत्रियांमध्ये हा संवाद झाला होता. हे सूत गोस्वामी शौनकादी ऋषींना सांगतात की विदुर आणि मैत्रेय यांच्यामध्ये हा संवाद झाला होता आणि विदुर आणि उद्धवामध्ये हा संवाद झाला होता. आणि तो संवाद सांगतायत तो जास्तीत जास्त जो आहे श्रीमद भागवतांचा भाग हा सूत आणि शौनकादी ऋषी यांच्यातला संवाद आहे. पण हे सर्व त्यांनी कोणाकडून ऐकलं? सुखदेव गोस्वामींकडून ऐकलेले सर्व. बरोबर, हो. सांगितलं तेव्हा माईक घ्या, बरोबर. बरेचसे भक्त आपण भागवतम जे ऐकतो किंवा जे माहिती कथांमधून ऐकलेलं आहे की तो सुखदेव गोस्वामी आणि परीक्षित यांच्यातला संवाद आहे. बरोबर. तर जेव्हा सुखदेव गोस्वामी सांगत होते भागवत कथा तेव्हा विदुर आणि मैत्री संवाद त्याच्यामध्ये नव्हता का असं आपण म्हणू शकतो का? तसं म्हणजे विदुर आणि मैत्री संवाद नव्हता असं म्हणू शकत नाही आपण. त्याच्यामध्ये विदुर आणि मैत्रियांचा संवाद म्हणजे ती जी घटना घडलेली आहे ती घटना सुखदेव गोस्वामी सांगतात की त्यांनी सुद्धा चर्चा केली. सूत गोस्वामी सांगतात की ही चर्चा जी आहे विदुर आणि मैत्रियांमध्ये सुद्धा झालेली आहे. त्या लिलेचं किंवा त्या घटनेची चर्चा जी आहे. तर अशा बऱ्याचशा चर्चा नाही. विशेष करून जेव्हा आपण 8व्या स्कंदामध्ये काही चर्चा पाहणार आहोत मग तिथे आणखीन कन्फ्युजन येऊ शकतं. किंवा ही कथा येते ना नारद मुनी आणि पुररा उर्वशी आणि आणखीन नाव विसरलो मी. तर त्या चर्चेमध्ये असं बऱ्याच वेळा वाटतं ही चर्चा कुठून आली. तर त्यावेळेस तो संबंध जो आहे तो समजून सांगितला जाईल की हा संबंध कसा आला, काय आला. पण थोडक्यात आपल्याला हे वेगवेगळे संवाद आहेत आणि या संवादांचं सगळ्यांचं संकलन जे आहे हे श्रीमद भागवतात आहे. पण प्रमुख संवाद जो आहे तो सुखदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराजांमध्ये झालेला आहे. कारण आपण पाहतो 9व्या स्कंदाचा जो शेवट आहे
तर नवव्या संघाच्या शेवटी जे आहे भगवंत रामांच्या लीलाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तिथे वर्णन येतं की परीक्षित महाराज जे आहेत हे अतिशय आतुर आहेत. कशासाठी? कारण त्यांचे जे परम आराध्य आहेत श्रीकृष्ण भगवंत, त्या परम आराध्य भगवंतांचं गुणगान ऐकण्यासाठी ते अतिशय आतुर आहेत. आणि ते आतुरतेने वाट पाहतात की कधी तुम्ही वर्णन करा. आणि त्यावेळेस ते सुखदेव गोस्वामींना सांगतात की कृपया मला भगवंत श्रीकृष्णांच्या लीलांचं वर्णन करा. मग ते वर्णन करायला सांगितलं. तसं पाहिलं तर भगवंत रामांच्या जे लीलांचं वर्णन अतिशय थोडक्यात वर्णन केलं. पण कृष्ण जे आहे हे त्यांचे आराध्य दैवत आहेत, इष्टदेव आहेत. आणि त्यामुळे त्या इष्टदेवांबद्दल ऐकण्याची त्यांची रुची आहे. ते डायरेक्ट 9व्या स्कंदामध्ये त्यांच्यात तो संवाद जो आहे तो दिसून येतो. असे मध्ये मध्ये कुठेतरी संवाद दिसून येतो. तो प्रामुख्याने संवाद जो आहे हा सुत आणि शौनक यांच्यातला संवाद आहे. ठीक आहे. अजून कोणी काय विचारायचं ऑनलाईन भक्तांमध्ये? हा श्रीमद भागवतम ग्रंथ जो आहे हा सर्वांसाठी आहे. हा आपण म्हणजे कुठल्या तरी धर्मासाठी आणि हिंदू धर्माचा असा नाहीये. आपल्या वैदिक ग्रंथांची वैदिक धर्म ती विशेषता आहे. हा ग्रंथ जो आहे जेव्हा बोलला गेला होता त्यावेळेस तो सर्व प्राणीमात्रांसाठी आणि या भूतलावरती जे कोणी उपस्थित आहे त्यांच्या सर्वांसाठी बोलला गेला होता आणि सर्वांनी तो ऐकला सुद्धा. जसं मी रामकथेसाठी तयारी करत होतो तर वर्णन येत होतं की जेव्हा रावणाला प्रभू श्रीरामांनी मारलं तर त्यावेळेस सर्व ऋषीमुनी जे आहेत, सर्व देवता जे आहेत हे आकाशात जमा झाले आणि सर्वजण आनंद तिथे उत्सव उल्हास जो आहे, हर्ष उल्हास जो आहे तो करत होते. सर्व कोणी पुष्पवर्षा करत होतो, कोणी टाळ्या वाजवत होतो, कोणी करताल मृदंग ड्रम्स वगैरे वाजवत होतं. आणि त्यावेळेस तिथे जसं पितृ असतात पितृलोकातून तशा प्रकारे दशरथ महाराज सुद्धा तिथे उपस्थित झाले आणि दशरथ महाराज सुद्धा तिथे येऊन उभे राहिले. आणि दशरथ महाराज जेव्हा तिथे येऊन उभे राहिले तर दशरथ महाराजांनी त्यांना खूप हर्ष झाला होता, खूप आनंद झाला होता की माझा मुलगा जो आहे त्यांनी एवढा मोठा पराक्रम केला. पण तिथे प्रभू श्रीरामांच्या बद्दल वर्णन येतं की प्रभू श्रीराम त्यांनी मर्यादा किंवा त्यांनी नियमांचं पालन किती छान प्रकारे केलं किंवा त्यांनी एक उत्कृष्ट उदाहरण तिथे दाखवलं. तर प्रभू श्रीराम थोडेसे रागाने आपल्या वडिलांकडे पाहतात असं वर्णन येतं. तेव्हा कोणी म्हणाले प्रभू श्रीराम का असं रागाने पाहतात? तर प्रभू श्रीराम त्यांच्याकडे रागाने पाहतात या कारणासाठी की तुम्ही आता हा देह सोडलाय, ह्या देहापुरती जो आपला संबंध होता तो संपलाय आणि तुम्ही ती कुठेतरी एका उच्च स्तरावरती जाऊन पोहोचलेलात. तिथून तुम्ही ती जी आपली जुनी ओळख आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करू नका कृपा करून. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की वेगवेगळे ऋषीमुनी, वेगवेगळे सगळे संत हे नेहमी उपस्थित अशा असतात जिथे असं विशेष गुणगान होत असतं, विशेष काहीतरी कार्य होत असतं. तर थोडासा मी टॉपिक वेगळा गेला. तुम्ही आता रामलीलेतून पुन्हा घ्या मागे, कारण सध्या तुम्ही सगळे रामायण रामनवमीमुळे त्या रामलीलेच्या मूडमध्ये आहात. आपण करूया त्याच्यावर चर्चा. तर हे जेव्हा वर्णन होत होतं तर त्यावेळेस हजारो ऋषीमुनी आहेत आणि पूर्ण कानाकोपऱ्यातून, पूर्ण भारतवर्षातून, पूर्ण भूतलावरतून हे ऋषीमुनी तिथे उपस्थित झाले होते. वेगवेगळ्या लोकांमधून वेगवेगळे ऋषीमुनी आले होते आणि तेव्हा या ग्रंथाचं वर्णन करण्यात आलेलं. आणि सर्वांची आतुरता होती की हा ग्रंथ जो आहे हा विशेष आहे आणि याचं गुणगान जे आहे मला ऐकायचं. मायापूरमध्ये सुद्धा एक जागा आहे नैमिषारण्य म्हणून आणि तिथे सुद्धा भगवान शिव जे आहेत त्यांनी सुद्धा जी आतुरता आहे ती आतुरता दाखवलेली आहे. तुम्ही जर गेलात मायापूरमध्ये नैमिषारण्य म्हणून जागा आहे तिथे चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचं वर्णन होत होतं आणि त्या लीला ज्या आहेत त्या ऐकण्यासाठी भगवान शिव जे आहेत हे स्वतः तिथे त्यांना कळालं की चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचं वर्णन होतंय मायापूरमधनं, नवदीपमधल्या नैमिषारण्यमध्ये, मला तिथे जायचंय. ते नंदीवरती बसले आणि नंदीवरती बसून तिथे पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण नंदी संथ गतीने चालला होता आणि त्याला लवकरात लवकर पोहोचायचं होतं. मग ते गेले आपल्या वडिलांकडे, वडिलांना म्हणाले की मला तुमची गाडी मिळेल का, म्हणजे तुमचं हंस मिळेल. आणि असं त्यांनी रिक्वेस्ट केली आणि हंसावरती बसले आणि हंसावरती बसून लगेच तिथे पोहोचले. तर ज्या ठिकाणी त्यांनी लँडिंग केलं त्या ठिकाणी ते पोहोचले, त्या जागेला हंस वाहन अशी जागा आहे. ते छान सुंदर विग्रह आहे तिथे आणि तिथून जवळ जे आहे हे नैमिषारण्य. तर त्या नैमिषारण्यामध्ये चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचं वर्णन होत होतं आणि त्यामुळे त्या जागेला नैमिषारण्य म्हणतात. तर तिथे आपल्याला भगवान शिव जे आहेत त्यांनी आतुरता जी आहे ही आतुरता शिकवली. तर त्याच प्रकारे आपल्याला सुद्धा जेव्हा आपण ह्या ग्रंथाचं अध्ययन करतोय ती आतुरता असणं फार गरजेचं आहे. त्याच ऋषीमुनींनी तिथे उपस्थित राहून सुद्धा त्यांनी ती आतुरता दाखवलेली आहे. सुखदेव गोस्वामींचं वय फक्त 16 वर्षाचं होतं
16 वर्षाचा बालक तिथे आला होता आणि त्या बालकाकडून ऐकण्यासाठी परीक्षित महाराज जेवढे आतुर होते तेवढे बाकीचे ऋषीमुनी आतुर होते. किंवा या शिवजींच्या लीलेमध्ये आपण पाहतो की शिवजी सुद्धा जास्त आतुरतेने हा या हे गुणगान ऐकण्यासाठी आपल्यासमोर एक उत्कृष्ट उदाहरण प्रस्थापित करतायत. त्याच प्रकारे आपण सुद्धा या ग्रंथाचं अध्ययन करताना ती आतुरता दाखवणं फार गरजेचं आहे. आणि ती आतुरता जर आपण दाखवली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रगती होणार आहे. श्रीमद भागवतम जो आहे हा आपल्या आचार्यांनी सुद्धा त्याच्यावरती अतिशय विश्वास दाखवलेला आहे. तर श्रीमद भागवतम जे आहे त्याचाच आश्रय फक्त घेतलाय. आपण पाहतो श्रील भक्तिविनोद ठाकूरांच्या जीवनामध्ये त्यांनी श्रीमद भागवतावरती खूप दृढ विश्वास दाखवलेला आहे. आपल्याला माहिती आहे जेव्हा ते जगन्नाथपुरीच्या एरियामध्ये मॅजिस्ट्रेट होते तर त्या तिथे असताना तिथे एक जो ढोंगी बाबा होता जो म्हणायचा की मी कृष्ण आहे आणि तो वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर रासलीला करा हे चुकीच्या गोष्टी करत होता. बऱ्याचशा गावकऱ्यांनी जेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंटला त्याची कंप्लेंट केली तर ब्रिटिशर्सनी सांगितले की कोण बाबा यांना या माणसाला सांभाळू शकतं की त्याच्याकडे जादू टोणं आहे, सिद्धी आहे, सिद्ध आहे, त्याच्याकडे सिद्धी काहीतरी आहे. तर त्यावेळेस ते म्हणाले की फक्त भक्तिविनोद ठाकूर जे आहेत तेच फक्त या माणसाला सांभाळू शकतात, त्याच्याकडे त्याला त्याला पकडू शकतात किंवा त्याला नियंत्रणात आणू शकतात. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जा, काही पोलीस घेऊन जे आहेत भक्तिविनोद ठाकूर तिथे गेले आणि त्याला त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं त्याला. पण त्याने तिथूनही त्याची जी जादू आहे ती करण्याचा प्रयत्न केला. तर कोणीतरी येऊन सांगितलं की त्याची जटा जी आहे त्या जटेमध्ये शक्ती आहे, तुम्ही जटा काटली तर त्याची शक्ती कमी होईल. तर भक्तिविनोद ठाकूरांनी त्या प्रकारे त्याची जटा काढून टाकली. तरीही त्याच्यामध्ये शक्ती ही राहिली होती बऱ्यापैकी. आणि हा जो आहे तिथे तिथे बसून जेलमध्ये बसून तुरुंगात बसून त्याने भक्तिविनोद ठाकूरांची जी मुलगी होती तिच्यावरती काहीतरी काळा जादू करण्याचा प्रयत्न केला. आणि तो केल्यानंतर ती मुलगी प्रचंड आजारी पडली, तापाने फणफणली होती. आणि अशा प्रचंड आजारामध्ये तिला म्हणजे तिचं शेवटचे क्षण आले की काय असं वाटत होतं. आणि हे असताना औषधांबरोबर भक्तिविनोद ठाकूरांनी काय केलं, बाजूला बसून फक्त श्रीमद भागवताचं पठण केलं. आणि त्यांना एवढा विश्वास होता की श्रीमद भागवताचं जर मी पठण केलं तर हा जो काही प्रभाव झालेला आहे काळा जादूचा मुलीवर तो निघून जाईल. आणि कंटिन्युअस त्यांनी त्याचं श्रीमद भागवतांचं पठण केलं आणि ती मुलगी वाचली. एवढंच नाही की त्यांना एका ठिकाणी कोणी सांगितलं की ही जागा जी आहे ही भूत पिशाचांनी पकडलेली जागा आहे. तिथे जाऊन त्यांनी श्रीमद भागवताचं पूर्ण अध्ययन केलं आणि तिथून जे काही भूत पिशाच आहे ते निघून गेले. तर हे आपण पाहतो फक्त भक्तिविनोद ठाकूर नाही, श्रील प्रभुपादांनी, भक्ती सिद्धांत सरोज ठाकूरांनी यांनी सुद्धा श्रीमद भागवतावरती दृढ विश्वास दाखवलेला आहे. त्यांनी ती आतुरता दाखवलेली की श्रीमद भागवताचं अध्ययन करणं आणि श्रीमद भागवतम सर्वांपर्यंत पोहोचवणं. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी जेव्हा पहिला श्लोक जो आहे श्रीमद भागवतमचा त्या पहिल्या श्लोकाचं जेव्हा प्रवचन द्यायला सुरुवात केली तर 47 दिवस फक्त एका श्लोकावरती प्रवचन देत होते. एवढं आहे श्रीमद भागवतामध्ये. आणि एवढं त्यांना एवढा तो सार जो आहे तो सार आपल्यापर्यंत आपल्या आचार्यांनी पोहोचवलाय. तर 47 दिवस एका श्लोकावरती चर्चा त्यांनी केली आणि दाखवून दिलं की हा ग्रंथ किती महत्वाचा आहे. आणि श्रील प्रभुपादांच्या जीवनात तर काय वर्णन करायचं. श्रील प्रभुपादांनी सर्वात प्रमुख गोष्ट जी आहे भगवद्गीतेवरची टीका टिप्पणी लिहिल्यानंतर पहिली गोष्ट प्रभुपादांनी लिहिली ती म्हणजे श्रीमद भागवत. आणि या श्रीमद भागवताचं प्रकाशन करण्यासाठी प्रभुपादांनी अथक परिश्रम केले. आपण लीलामृतमध्ये वाचले की कशा प्रकारे श्रीमद भागवताचं प्रकाशन करण्यासाठी श्रील प्रभुपाद दिल्लीमध्ये थांबले होते. दिल्लीमधला जो पिच्छीवाडा जो जागा आहे तिथे थांबायचे आणि तिथून प्रभुपाद जे आहे हे चालत त्या दुकानापर्यंत जायचे, प्रिंटिंग प्रेस पर्यंत जायचे. जवळपास 4-5 किलोमीटर अंतरावरती. कशासाठी की तिथे मी जर रिक्षाने गेलो तर माझे 25 पैसे खर्च होतील आणि मी प्रिंटिंग मध्ये पैसे लावू शकणार नाही. त्या वयामध्ये प्रभुपाद त्यावेळेस 64-62 वर्षाचे होते. तर मोठ्या मोठ्या पेपरचा गठ्ठा जो आहे डोक्यावरती वाहून चालत जायचं. आणि त्यांनी पहिला स्कंद जो आहे त्याचे 3 भाग जे आहेत हे प्रिंट करून घेतले. आणि आपल्या बरोबर जेव्हा अमेरिकेला चालले होते तर 3 भाग जे आहेत हे श्रीमद भागवताचे प्रभुपाद घेऊन गेले. त्यामुळे प्रभुपादांनी त्या श्रीमद भागवतांवरती अतिशय दृढ विश्वास दाखवलेला आहे आणि तोच पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण श्रील प्रभुपादांनी शेवटच्या क्षणापर्यंत श्रीमद भागवताचं भाषांतर केलं. आपण पाहतो प्रभुपादांचा जो शेवटचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये प्रभुपाद जे आहे हे शेवटच्या मिनिटापर्यंत श्रीमद भागवताचं जे भाषांतर करतात आणि इतक्या उत्कृष्ट प्रकारे भाषांतर केलेलं आहे. अशी टीका टिप्पणी अशी जो ग्रंथ आहे हा पुन्हा होणे नाही. तर आपलं खूप मोठं सौभाग्य आहे आणि त्यामुळे आपल्याला सगळं काही आपल्या थाळीमध्ये वाढलेलं आहे. सगळ्या स्वादिष्ट गोष्टी आहेत, अतिशय स्वादिष्ट गोष्टी. एवढ्या स्वादिष्ट गोष्टी कुठेही भेटणार नाही. आपल्याला फक्त त्याचं आस्वादन करायचंय, आपल्याला त्या ग्रहण करायचंय. आणि थाळीवरती बसल्यानंतर कोणी झोपत नाही,
किंवा कोणी आराम करत नाही किंवा कोणी दुर्लक्ष करत नाही, तशाच प्रकारे आपल्यालाही श्रीमद भागवताचं अध्ययन करताना कसलंही दुर्लक्ष करायचं नाहीये, आपल्याला झोपायचं नाही, आपल्याला कंटाळा करायचा नाहीये, तर आपल्याला अतिशय उत्साहाने या ग्रंथाचं अध्ययन करायचं. पद्मपुराणामध्ये आणखीन एक श्लोक येतो. नमामि देवं करुणानिधानं तमालवर्णं सुहीतवत्रम् अपार संसार समुद्र सेतुं भज मध्ये भजामहे भागवतं स्वरूपम. चष्मा आणला नाही. एनिवेज, नमामि देवं करुणानिधानम, मी प्रणाम करतो. नमामि देवं करुणानिधान, जे करुणानिधी आहेत, जे करुणा सिंधू आहेत, अशा प्रभू श्रीकृष्णांना मी प्रणाम करतो. नमामि देवं करुणानिधानम तमालवर्णम सुहीतवत्रम. आणि असे भगवंत आहेत ते तमालवर्ण आहेत. आपण जो तमाल वृक्ष आहे, त्या तमाल वृक्षाला पाहिल्यानंतर कृष्णाची आठवण आली पाहिजे, कारण तमाल वृक्षाचा जो रंग आहे, तो रंग जो आहे हा कृष्णाचा रंग आहे. तमालवर्णम सुहीतवत्रम, आणि ते जे आहेत हे अतिशय सुहृद सर्व भूतानाम, ते जे आहेत हे अतिशय मृदू आहेत, ते स्निग्ध आहेत आणि ते सर्वांना अतिशय प्रेम करतात. असे श्रीकृष्ण जे आहेत, जे करुणानिधी आहेत, हे करुणेचे सागर आहेत, त्यांना मी प्रणाम करतो. अपार संसार समुद्र सेतुम भजामहे भागवतम स्वरूपम. आणि असे श्रीकृष्ण जे आहेत हे भागवत स्वरूपामध्ये आपल्या समोर आलेले आहेत, आणि त्यांना त्यांचं भजन करणं हे आपल्याला फार गरजेचं आहे. श्रीमद भागवतम जे आहे हे श्रीकृष्णाचं रूप आहे. भगवंतांचा ग्रंथ जो आहे हे ग्रंथ रूपामध्ये भगवंत आलेत आणि त्यांच्यामध्ये आणि भगवंतात अंतर नाहीये. तर हे जे करुणानिधी आहेत, हे तमालवर्णम सुहृतम आहेत, हे भगवंत कृष्ण जे आहेत हेच श्रीमद भागवताच्या रूपामध्ये आलेले आहेत. त्यांचं मी भजन करतो. आणि हे श्रीमद भागवतम काय आहे, फार विशेष आहे. कशा प्रकारे विशेष आहे? अपार संसार समुद्र सेतुम. सेतू असतो, जसं प्रभू श्रीरामांनी सेतू बांधला, जे धनुष्कोटीवरून ते लंकेला पोहोचतील, आणि त्या सेतूवरून सर्वजण जे आहेत ते पलीकडे लंकेला पोहोचले. तशाच प्रकारे हा समुद्र सागर आहे. कसला समुद्र सागर? हा समुद्र आहे, हा संसाराचा समुद्र आहे. ह्या भौतिक संसाराचा जो समुद्र आहे, हा भौतिक संसाराचा जो भयंकर असा समुद्र आहे, त्या समुद्रावरती एक सेतू आहे. तो सेतू म्हणजे काय? श्रीमद भागवतम आहे. अपार संसार समुद्र सेतून भजामहे श्रीमद भागवत स्वरूपम. अशा प्रकारे या श्रीमद भागवताच्या स्वरूपामध्ये भगवंत कृष्णांनी जो हा सेतू बांधलेला आहे, त्या सेतूचा सहारा घेऊन नक्कीच आपण हा भवसंसार जो आहे हा लगेच पार करू शकतो. तर आपण नेहमी पाहिलेलं आहे की हा भौतिक संसार जो आहे, भौतिक समुद्र जो आहे, अतिशय विशाल आहे, अतिशय भयंकर आहे. त्याला पार करणं अतिशय अवघड आहे. आणि त्याला पार करण्यासाठी भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेणे, भगवंतांनी दिलेले जे ग्रंथ आहे त्याचा आश्रय घेणे हे फार महत्वाचं आहे. आपण 4थ्या स्कंदामध्ये पण पाहतो, ज्ञानयोगामध्ये जेव्हा वर्णन करण्यात आलंय की ज्ञानाची तुलना जी आहे एका बोटी समान केलेली आहे. जी बोट असते, जी नाव असते, त्या नावे समान केलेली आहे, आणि त्या नावेचा सहारा घेऊन जे आहे आपण या भौतिक संसाराला पार करू शकतो. तशाच प्रकारे पद्मपुराणात हा श्लोक येतो ज्याच्यात तुलना केलेली आहे की हा जो श्रीमद भागवतम आहे, ज्या प्रकारे ती एक नाव आहे, त्याच प्रकारे हा एक सेतू आहे. आणि ह्या सेतूवरून, ह्या ब्रिजवरून आपण जो आहे हा भौतिक संसार अतिशय सहजतेने ओलांडून जाऊ शकतो. आणि त्यामुळे या श्रीमद भागवतमचं आपण शरण घेणं गरजेचं. तर हा श्रीमद भागवतम काय आहे? हे भगवंतांचं स्वरूप आहे. हे श्रीमद भागवतम जे आहे हे करुणानिधी आहे, हे करुणेचा सागर आहे. हा ग्रंथ जो आहे हा करुणेचा सागर आहे. त्याचबरोबर हे श्रीमद भागवतम जे आहे हे सुहित वर्णम आहे. हे सर्वांच्या वेलफेअरसाठी आहे, म्हणजे सर्वांचे हितचिंतक आहे. हा जो ग्रंथ आहे हा आपला शुभचिंतक आहे. आपला शुभ व्हावं यासाठी हा ग्रंथ जो आहे हा आपल्यापर्यंत पोहोचला आहे. हा ग्रंथ जो आहे हे एक दिव्य शब्द आहे, आणि हे दिव्य शब्द जे आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्यामुळे या ग्रंथाचा आश्रय घेऊन आपण हा भौतिक संसार जो आहे हा सहजच पार करू शकतो. आपण पाहतोय जशा प्रकारे आपण आचार्यांचं वर्णन केलं, भक्तिविनोद ठाकूर, श्री भक्तिसिद्धांत ठाकूर, त्याचबरोबर श्री प्रभुपाद, तशाच प्रकारे आपण चैतन्य महाप्रभूंनी श्रीमद भागवतमला दिलेलं जे महत्व आहे ते विसरू शकत नाही. चैतन्य महाप्रभू जे आहेत त्यांनीही श्रीमद भागवतमला अतिशय महत्व दिलेलं आहे. तसं प्रत्येक जो संप्रदाय आहे त्या संप्रदायामध्ये वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळ्या ग्रंथांना महत्व दिलंय.
जर तुम्ही श्री वैष्णव संप्रदायात पाहिलं तर श्री वैष्णव संप्रदायामध्ये रामायणाला आणि श्रीमद भगवद्गीतेला महत्व दिलेलं आहे. किंवा मध्व संप्रदायात ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायामध्ये मध्वाचार्यांनी महाभारत जे आहे त्या महाभारताला अतिशय महत्व दिलेलं आहे. आणि त्याच प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी जर कुठल्या ग्रंथाला महत्व दिलं असेल तो म्हणजे श्रीमद भागवतम. किंवा बाकी आणखीन वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या आहेत. तर ब्रह्ममध्व गौडीय वैष्णव संप्रदाय म्हणजे आपण चैतन्य महाप्रभूंचे जे आपण अनुयायी आहोत आपल्याला सुद्धा श्रीमद भागवतमला महत्व देणं गरजेचं आहे. आपण पाहतो जेव्हा चैतन्य महाप्रभू भक्तांशी चर्चा करायचे तर त्यावेळेस वारंवार वेगवेगळ्या भागवतातले जे वेगवेगळ्या लीला आहेत त्या लीलांचं वर्णन करायचं. विशेष करून ध्रुव महाराज आणि प्रल्हाद महाराजांच्या लीलेचं ते वारंवार श्रवण करायचे. दक्षिण भारतामध्ये जेव्हा ते कोणाला भेटले कावेरीच्या काठावरती रामानंद राय, जेव्हा श्रीमद चैतन्य रामानंद राय यांच्यात जो संवाद झाला त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू आणि रामानंद राय यांच्यामध्ये भागवतावरती संवाद झाला आणि वारंवार त्या गोष्टीचं गुणगान करण्यात आलं. वारंवार भागवतातल्या वेगवेगळ्या लीलांचं वर्णन करण्यात आलं. तर चैतन्य महाप्रभूंनी जर कुठल्या ग्रंथाला जर महत्व दिलं असेल तो म्हणजे श्रीमद भागवत. म्हणजे चैतन्य महाप्रभू स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. कोणाला सांगितलं असं तू ऋग्वेदाचं समन कर, तू सामवेद कर, हे कर ते कर, पण त्यांनी सांगितलं सर्व वेदांचा सार आहे तो म्हणजे श्रीमद भागवतम आहे आणि त्या श्रीमद भागवताचं पठण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. या गोष्टीचं वारंवार वर्णन करत असतो की श्रीमद भागवतम जो हा ग्रंथ आहे किंवा भगवद्गीता जो ग्रंथ आहेत हे दोन्ही ग्रंथ जे आहे ते विशेष करून कलियुगासाठी आहेत. जेव्हा द्वापार युगाचा शेवट होत होता म्हणजे कलियुगातून सुरुवात होती त्यावेळेस आपण पाहतो की महाभारताचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये ज्या गोष्टीचं वर्णन केलं भगवंतांनी संदेश दिला ती म्हणजे श्रीमद भगवद्गीता. आणि त्यानंतर कलियुगाच्या सुरुवातीला जेव्हा कलह वाढला होता ज्यावेळेस कलिपुरुषाने या कलियुगात कलिपुरुष या भूतलावरती आला होता किंवा त्याने प्रवेश केला होता त्यावेळेस या ग्रंथाचं वर्णन केलं होतं तो म्हणजे श्रीमद भागवत. आणि त्यामुळे कलियुगाच्या जीवासाठी हे दोन ग्रंथ अतिशय महत्वाचे आहेत आणि त्यामुळे त्याचं आतुरतेने अध्ययन करणं हे आपलं अतिशय महत्वाचं कर्तव्य आहे. श्रीमद भागवतम जे आहे त्याचं वर्णन करण्यात येतं की ह्याला अमल पुराण म्हटलेलं आहे. की श्रीमद भागवतम जे आहे हे एक पुराण आहे. जसं मी सांगितलं हा जो ग्रंथ आहे हा श्रुती आणि स्मृती दोन्ही शास्त्रात येतो. तर त्यामुळे जे स्मृतीशास्त्र आहे त्याच्यामध्ये पुराण येतं आणि त्यामुळे याला पुराण म्हणून ओळखलं जातं. श्रीमद भागवतम पुराण असं सुद्धा लिहिलं जातं, अमल पुराण असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे श्रीमद भागवतम जे आहे हे अमल पुराण आहे आणि त्याचं वर्णन येतं की श्रीमद भागवतम पुराणम अमलम यद वैष्णवानां प्रियम यस्मिन् पारमहंस केवलम कमलम ज्ञानं परम गीयते तत्र ज्ञान विराग भक्ती सहितं नैष्कर्म पामा विष्कृतं तशृण्वन् स्फुसुपटनं विचारण परो भक्ता विमुच्यत्तरम्. तर हे श्रीमद भागवतम जे आहे हे स्पॉटलेस पुराण म्हणजे अमल पुराण आहे. त्याच्यात कसलाही अमल पुराण म्हणजे कसलाही मल नाहीये, अमल, त्यात कसलाही मल नाहीये, कसलाही दोष नाहीये. हे पूर्णपणे दोषविरहित पुराण आहे आणि त्यामुळे अतिशय विशेष. तर हे पुराण दोषविरहित आहे आणि त्याचबरोबर हे आपल्यातला जो दोष आहे आपल्यातला जो मल आहे तो पूर्णपणे काढून टाकतं आणि त्यामुळे हे श्रीमद भागवतम जे आहे हे अमल पुराण आहे. तर ह्याच्यामध्ये जर कोणी दोष शोधण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा मूर्खपणा आहे आणि त्याचबरोबर ह्यात कसलाही प्रकारचा दोष नाहीये, पूर्णपणे हे दोष विरहित आहे. त्याचबरोबर हा श्रीमद भागवतम आहे. आपण त्याच्यावर ह्या श्लोकावरती आणखीन चर्चा येईल आपल्या भविष्यामध्ये आणि आणखीन आपण त्याच्यावरती या भविष्यात आपण अमल पुराणवरती आणखीन चर्चा करूयात, बरंच काही चर्चा करण्यासाठी. तर हा श्रीमद भागवतम आहे जो यद वैष्णवानां प्रियाम आणि तो वैष्णवांना अतिशय प्रिय आहे. जे वैष्णव आहेत जे विष्णू भक्त आहेत त्यांना तो अतिशय प्रिय आहे. तर पूर्ण भागवतामध्ये आपण विष्णूंच्या संबंधित लीला आणि त्याचबरोबर विशेष करून कृष्णाच्या लीला ज्या आहेत त्याचं वर्णन करण्यात आलंय. आणि का तो वैष्णवांना प्रिय आहे? कारण त्याच्यामध्ये यस्मिन पारमहंस लोक अमलम ज्ञानम परम गीयते, याच्यामध्ये जे परमहंस लोक आहेत जे परमहंस भक्त आहेत त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे आणि हा अतिविषय शुद्ध ग्रंथ आहे आणि त्यामुळे श्रीमद भागवतम जे आहे हे अतिशय विशेष आहे. त्याचबरोबर तत्र ज्ञान विराग भक्ती सहितम नैष्कर्म्यम मा विष्कृतम, हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये सर्व गोष्टींचं वर्णन केलंय.
तर तुम्ही म्हणाल तुम्हाला ज्ञान पाहिजे त्याचं वर्णन आहे, वैराग्य पाहिजे वैराग्याचं वर्णन केलेलं आहे, नैष्कर्म त्याचा निष्काम कर्म योगाचं वर्णन करायचं त्याचंही वर्णन केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यात महत्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे आहे त्याच्यामध्ये कृष्ण भक्ती किंवा शुद्ध भक्ती जी आहे, दिव्य शुद्ध भक्ती जी आहे त्याचं विशेष करून जास्तीत जास्त वर्णन केलं आहे. आणि त्यामुळे तत्शृण्वनम सुपठनम, जो कोणी याचं श्रवण आणि पठन करतो, विचार न परो भक्ता विमुच्यते, तर असा भक्त जो आहे हा पूर्णपणे मुक्त होतो. असा जो भक्त आहे हा पूर्णपणे त्वरित मुक्त होऊन जातो. आणि त्यामुळे अशा श्रीमद भागवताचं आपण आश्रय घेणं अतिशय गरजेचं आहे. बाकी बऱ्याच काही श्लोक आहेत. श्लोक क्रमांक 1, 2, 3 जे आहेत हे भागवताचे आपण त्याच्यावरती खूप काही चर्चा करणार आहोत. आता सध्या मी त्याच्यात जात नाही. प्रभुपादांचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये प्रभुपाद काही लिहितात त्याच्यात आपण थोडं वाचूयात. प्रभुपाद म्हणतात हा इंग्रजीमध्ये, त्याला मला थोडं भाषांतर करून वाचायला लागेल. तर कोणी प्रश्न विचारला प्रभुपादांना लेक्चरमध्ये की कोणाची पूजा करणं हे श्रेष्ठ आहे, कोण जे आहे ज्याची पूजा जी आहे ती श्रेष्ठ आहे. आणि त्याचं उत्तर देताना प्रभुपाद म्हणतात की कोणाची पूजा श्रेष्ठ आहे याचं वर्णन करताना भगवंत शिव जे आहेत हे याचं वर्णन करतात. आराधना अपि सर्वेषां विष्णू आराधना परम. परत पद्मपुराणातले हे जे वर्णन आहे ते भगवंत शिव जे आहे त्याचं वर्णन करतात. पार्वती मातेला सांगतायत की सर्व आराधनांमध्ये सर्वात उत्कृष्ट आराधना जी आहे ही विष्णूंची आराधना करणं आहे. पार्वती मातेला सांगतायत की सर्व आराधना ज्या आहे त्याच्यात विष्णूंची आराधना करणं महत्वाचं आहे. इथे भरपूर देवी देवता आहेत, भगवंत शिव सांगतात. आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रमुख जे आहेत हे विष्णू आहेत आणि त्यांची आराधना करणं अतिशय महत्वाचं. आणि त्यानंतर पुढे म्हणतात देवी यात तस्मात परतरम देवी. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की विष्णूंची जी पूजा आहे त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे ती म्हणजे तदीयानाम आराधनाम तदी. विष्णूंचे जे तदीय आहेत, विष्णूंच्या पूजेमध्ये वापरलेल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा विष्णूंनी वापरलेल्या ज्या गोष्टी आहेत किंवा विष्णूंच्या संबंधात ज्या काही गोष्टी आहेत त्यांची पूजा करणं त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. भगवंत शिव सांगतात की पहिल्यांदा सांगतात की आराधना अपि सर्वेषां विष्णू आराधना परम. सर्व आराधना विष्णूंची आराधना पण आहे. पण तरी देवी तस्मात परतरम देवी तदीयानाम आराधनाम. तदीया जे भगवंतांचे तदीय आहेत, तदीय म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये वापरलेले हार आहेत, त्यांचे वस्त्र आहेत, भगवंतांच्या बाकीच्या ज्या काही गोष्टी वापरल्या गेल्या त्यांच्या सेवेमध्ये त्यांची पूजा करणं, त्यांचा सन्मान करणं हे अतिशय श्रेष्ठ आहे. आणि त्याचं वर्णन करताना सांगितलंय की या तदीयांमध्ये त्याच्यामध्ये तुलसी येऊ शकते जी भगवंतांच्या चरणी अर्पण केलेली आहे ती महान आहे, किंवा मंदिर आहे किंवा मंदिरातल्या ज्या काही गोष्टी आहेत. आणि त्याच्यामध्येही सर्वात प्रमुख आहे तदीय ते म्हणजे भगवंतांचे ग्रंथ आणि त्यात विशेष म्हणजे श्रीमद भागवत. आणि ह्या तदीयानाम आराधना सर्वात श्रेष्ठ जे तदीय आहेत ते म्हणजे श्रीमद भागवतम आहे. आणि भगवंत शिव स्वतः सांगतात पार्वती मातेला की या श्रीमद भागवताचं जो कोणी अध्ययन करेल, त्याचे जो कोणी पूजन करेल, त्याचं जो कोणी श्रवण करेल ती सर्वोत्कृष्ट पूजा आहे असं सांगितलेलं आहे. हे तदीयानाम जे आहे ते म्हणजे श्रीमद भागवतम आहे. आणि तिथे सांगितलं तदीयानाम भागवत सेवया, ही भागवत सेवा जी आहे ही महत्वाची आहे. आणि आपण पाहतो आपण भागवतावर सांगितलेलं की नित्यम भागवत सेवा ही महत्वाची. आणि त्यामुळे श्रील प्रभुपादांनी ही श्रीमद भागवताची सेवा जी आहे ही नित्य ठेवलेली आहे, रोजच्या रोज ठेवलेली आहे. जेव्हा भागवत सेवा या गोष्टीचं वर्णन येतं त्याच्यामध्ये दोन गोष्टींचं वर्णन येतं. एक म्हणजे व्यक्ती भागवत आणि दुसरं आहे तो म्हणजे ग्रंथ भागवत. तर व्यक्ती भागवत जे आहेत त्याच्यामध्ये आपण शुद्ध भक्तांची प्रभुपादांची पूजा करतो. आणि त्याचबरोबर त्यांनी जे महत्वाचा ग्रंथ आपल्याला सांगितला तो म्हणजे ग्रंथ भागवत, ते म्हणजे श्रीमद भागवतम जे ग्रंथ रूपात आहे त्याची पूजा करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे बरेचसे पारंपरिक लोक जे आहेत हे ग्रंथ जर भागवत कथा वगैरे करत असतील, भागवत सप्ताह वगैरे करत असतील तर सुरुवातीला ते भागवतची आरती करतात किंवा पूजा करतात. तर तशाच प्रकारे आपणही रोज भागवताची पूजा करायची, म्हणजे आरती करायची एवढंच नाही, त्याला प्रणाम तर नक्कीच करू शकतो पण त्याचं
पठण करणे, श्रवण करणं हे रोजच्या रोज करणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण हे रोजच्या रोज करू तर हे अमल पुराण जे आहे हा आपला मधला जो मल आहे तो पूर्णपणे त्याचा नाश करेल. आणि याचा अनुभव साक्षात्कार बऱ्याच भक्तांनी घेतलेला आहे. त्यांचे उदाहरण पाहून आपण नक्कीच प्रगती करू शकू. कोणाला काही प्रश्न आहे आतापर्यंत याच्या चर्चेवर? हरे कृष्ण प्रभूजी, आताची चर्चा जी आहे ती प्रस्तावनेमधली आहे की असं पहिला क्लास आहे म्हणून कशी? काय काय होतं जी? हरे थोडं क्लास काय म्हणालात? अर्ध्या तासात वाचूया. हरे कृष्ण. हा बोला. आपण जी चर्चा करतोय प्रभूजी ती प्रस्तावनेची चर्चा आहे का आज? मध्ये ओरिएंटेशन आहे, म्हणजे जस्ट आपलं इंट्रोडक्शन चालू आहे, त्यामुळे अजून आपण प्रस्तावना किंवा बाकी कुठल्या गोष्टीमध्ये चर्चेत अजून उतरलेलो नाहीये. आज आपण फक्त हा कोर्स कसा आहे, काय आहे, आणि त्याच्या सुरुवातीला एक भागवताचं जे महंत आहे, महान गोष्ट भागवताची गुणगान आहे ते आपण करतोय. ठीक आहे. तर आतापर्यंत हरे आपण कृष्ण. हरे प्रभू. कृष्ण बोला. हा प्रभू, आता तुम्ही महात्म्य आणि महत्व याच्याबद्दल बोलला, परंतु आता म्हणजे जो कोर्स आपण हा करणार आहे त्याची स्टडीची पद्धत कशी राहणार आहे, हा घेणार आहे का आता? आता आपण त्या चर्चेवरती जातो, त्यामुळे मी आतापर्यंत काही चर्चा झाली त्याच्यावरती काही प्रश्न आहे का विचारलं? आता नाही, आता आपण टर्नचे काय प्रश्न नाही. धन्यवाद. हो, आता पुढे आपण त्याची चर्चा करू की हा कोर्स कसा जाणार आहे, त्याच्यावरती आपण पूर्ण चर्चा करू. ठीक आहे. तर तुम्हाला हँडबुक जे आहे त्याचं ते पूर्ण पाठवलं जाईल. सॉफ्ट कॉपी पाठवली जाईल हँडबुकची. हार्ड कॉपी ते प्रिंट करण्यात पुढच्या आठवड्यामध्ये येतील, हार्ड कॉपी देतील. बघूयात. हे हँडबुक अजून मराठीमध्ये त्याचं भाषांतर झालेलं नाही पूर्णपणे भक्ती वैभवचं. जे झालं होतं ते चुकीचं झालं होतं थोडं, त्यामुळे परत करावं लागतं. एकच मिनिट. तर हा कोर्स जो आहे याचा प्रयत्न असेल की 3 ते 3.5 वर्षामध्ये हा कोर्स पूर्ण होईल. याच्यामध्ये 27 युनिट आहेत. 27 युनिट जे आहेत हे महिन्याला एक युनिट जे आहे हे संपवलं जाईल. आणि जेव्हा हे महिन्याचं एक युनिट होईल त्याच्यानंतर क्लोजबुक परीक्षा असेल. आणि त्याचबरोबर प्रत्येक युनिटवरती एक ओपन बुकचा प्रश्न असेल. तो ओपन बुकचा प्रश्न आपल्याला सर्वांना द्यायचा आहे. चिंता करू नका, प्रश्न परीक्षा म्हटल्यानंतर सगळ्यांना लगेच टेन्शन येतं. तर हळूहळू या सगळ्या गोष्टी होतील. तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आपण 2:30 ते 4:30 आपण भेटणार आहोत. मला वाटतं कोणाला याच्याबद्दल काही अडचण नसावी. दुपारची छानशी झोप आहे, पुण्याच्या सर्व लोकांची घेण्याची इच्छा असते शनिवारी रविवारी विशेष करून, ती थोडीशी मोठा लागेल श्रीमद भागवताच्या अध्ययनासाठी. तर आपण 2:30 ते 4:30 शनिवारी आणि रविवारी प्रत्येक आठवड्यात भेटणार आहोत. आणि महिन्याचा जो शेवटचा आठवडा असेल तर शेवटच्या आठवड्यामध्ये एखाद्या रविवारी क्लोजबुक परीक्षा असेल. आणि त्याच वेळेस आपल्याला ओपन बुकचा जो प्रश्न आहे तोही सबमिट करायचा आहे. कसल्या ओपन बुकचा जो प्रश्न आहे तो सोपाच असतो. आपण जे काही अध्ययनात पाहतोय आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त जे आहे ते भागवतातून आपल्याला काय समजलं ते सांगायचं, त्यामुळे सोपं आहे, काय अवघड नाहीये. प्रत्येक महिन्याला क्लोजबुक आणि ओपन बुकचा प्रश्न आहे. प्रत्येक महिन्याला क्लोजबुक आहे आणि प्रत्येक महिन्याला ओपन बुक आहे. श्लोकाची टेस्ट जी आहे ती स्कंदानुसार आहे. जेव्हा एक स्कंद पूर्ण होईल त्यावेळेस श्लोक आहे. श्लोक जास्त नाहीये. पहिल्या स्कंदामध्ये फक्त जास्त श्लोक आहे. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या 5व्या स्कंदात खूप जास्त श्लोक नाहीये, त्यामुळे चिंता करू नका. ठीक आहे. श्लोक पहिला स्कंद पूर्ण झाल्यानंतर श्लोका एक्झाम, दुसरा स्कंद पूर्ण झाल्यानंतर मग श्लोका एक्झाम, तिसरा स्कंद पूर्ण झाल्यानंतर श्लोका, असं प्रत्येक स्कंद पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक स्कंदाला श्लोकाची परीक्षा आहे. प्रत्येक स्कंदाच्या हिशोबाने त्याचे मार्क असतील. तर हे झालं क्लोज बुक, ओपन बुक आणि श्लोका टेस्ट. हा बघ, ओपन बुकचा एकच प्रश्न आहे.
फक्त एक 2 युनिट मध्ये काहीतरी 2 प्रश्न आहेत, बाकी सगळ्या ह्याच्यात एकच प्रश्न आहे. साधारण 5 ते 6 चॅप्टर असतात, 5 ते 6 अध्याय असतात त्याच्यामध्ये एका युनिटमध्ये. ठीक आहे, तर पहिलं आहे हे क्लोज बुक. तर प्रत्येक युनिट नंतर म्हणजे प्रत्येक 5 ते 6 अध्यायाचं एक युनिट आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ते सगळं मिळेल, तुम्हाला त्या सर्व गोष्टी. तर त्या युनिट नंतर तुम्हाला त्याची परीक्षा, क्लोज बुकची परीक्षा द्यायची. त्याचं ओपन बुक जे आहे ते द्यायचं. मध्ये काही युनिटला ओपन बुक नाहीये, तर तुम्ही चिंता करू नका. हा ओपन बुक लेखीमध्ये द्यायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर आणि बऱ्याच वेळा हे सगळे नियम ऐकल्यानंतर भक्त म्हणतात आम्ही सोडलं. असं करायचं नाही आहे. बऱ्याच मला जेव्हा भक्तिवैभव कोर्स चालू केला मी तर मी म्हणलं की आम्ही सर्व भक्त एकत्रपणे टिकून हा पूर्ण करणार आहे. तर आपण माझा शब्द जो दिलाय मी त्याला पूर्णत्व आणण्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सहकार्याची गरज आहे. कारण असं एकंदरीत पाहण्यात आलंय की उत्साहाने तो जॉईन करतात भक्त, पण शेवटी जे आहेत हे कमी भक्त राहतात. तसं आपलं मराठी भक्तिशास्त्री झालेलं नाहीये. मराठी भक्तिशास्त्री फार कमी भक्त जे आहेत ते वगळले. जास्तीत 90% भक्तांनी मराठी भक्तिशास्त्री जे आहे हे पूर्ण केले. तर त्याच प्रकारे आता हे मराठी भक्ती वैभव जे आहे हेही आपण 100% पूर्ण करूयात. आणि त्याचबरोबर ज्या भक्तांनी जॉईन केलेलं नाहीये त्यांनाही तुम्ही इन्स्पिरेशन द्या, स्फूर्ती द्या. स्फूर्ती आली असं म्हणायला पाहिजे त्यांनी, स्फूर्ती आली. त्यानंतर सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट आहे परीक्षेच्या बाबतीत, ती म्हणजे 3 स्कंद पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचे. तर इथे समोर यायचं आहे आणि त्या प्रेझेंटेशन द्यायचे आहेत. आणि प्रेझेंटेशन अतिशय सोपे आहेत. एक प्रेझेंटेशन जे आहे त्याचा तुम्हाला टॉपिक दिला जाईल, जसं एक भागवताचं गुणगान, भागवताची महंता. तुम्ही जे काही शिकलायत त्याच्यातून तुम्हाला भागवताची महंता सांगायची. असे प्रत्येक भक्तासाठी एक टॉपिक दिला जाईल. आणि एक प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भागवत क्लास द्यायचा आहे, भागवतांचा क्लास द्यायचा. 2 प्रेझेंटेशन आहेत, त्यातलं एक प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक श्लोक दिला जाईल आणि त्या श्लोकावरती तुम्हाला पूर्ण क्लास द्यायचा, जसं आपण टेम्पल हॉलमध्ये पाहतो तशा प्रकारे. आणि दुसरं प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही पीपीटी बनवणार असाल किंवा तुम्हाला काही कुठल्या रूपात दाखवायचं असेल प्रेझेंटेशन, तशा प्रकारे दाखवू शकता किंवा प्रेझेंटेशन करू शकता. तर हे प्रेझेंटेशन सुद्धा तुमचं होणार आहे. त्यात प्रेझेंटेशन, क्लोज बुक एक्झाम, ओपन बुक एक्झाम, श्लोका टेस्ट, हे सर्व गोष्टी सर्वांसाठी कंपल्सरी आहेत. हे प्रेझेंटेशन जे आहे याच्यामध्ये तुम्हाला 30 मिनिटाचं प्रेझेंटेशन द्यायचं. त्याच्यामध्ये मग आपण जय राधामध्ये 15 मिनिट आणि प्रार्थना 15 मिनिट असं नाहीये. प्रेझेंटेशन जे आहे त्या फक्त थोडक्यात प्रार्थना होते एकदम छोटीशी 2-3 मिनिटांमध्ये. त्यानंतर 30 मिनिटाचं प्रेझेंटेशन पूर्ण द्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला जे प्रेझेंटेशनचं तुमचं इव्हॅल्युएशन करणारे बसलेले असतील, तुमचे पर्यवेक्षक आहेत, ते सांगतील की तुमचं काय चुकलं, तुम्ही काय सुधारणा करू. ऑडियन्समध्ये विद्यार्थी असतात. मग ते विद्यार्थ्यांना प्रश्न विचार असेल तर प्रश्न विचारतील, तुम्ही त्यांचे उत्तर द्या. त्यानंतर तुमचे जे पर्यवेक्षक तुम्हाला सांगतील की काय चुकीचं होतं, काय चांगलं होतं, काय कमी होतं, आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे प्रेझेंटेशनचे मार्क दिले जाते. तुम्हाला प्रेझेंटेशनचे टॉपिक जे आहेत हे जवळपास पहिल्या 2-3 महिन्यातच मिळून जातील. पहिला स्कंद पूर्ण व्हायला तुम्हाला जवळपास पहिल्या स्कंदामध्ये किती युनिट आहेत? 7 ते 8 युनिट आहेत. म्हणजे 7 ते 8 महिने जातील. तुम्हाला 7 ते 8 महिने आहे तुम्हाला पूर्णपणे तयारी करण्यासाठी. काळजी करू नका. 3 स्कंदानंतर 2 प्रेझेंटेशन. 3 स्कंद होतोपर्यंत तुम्हाला 1.5 वर्ष तरी जाणार आहे. तोपर्यंत पूर्णपणे तयार. तोपर्यंत त्यातल्या अर्ध्या जणांनी भागवतम क्लास दिला असेल. ठीक आहे, तर त्याची तयारी आणि आहे, आम्ही आहोत बरोबर सगळ्या जणांना. तर जशा प्रकारे हे प्रेझेंटेशन आहे तशाच प्रकारे भागवतम क्लास पण आहे. 30 मिनिटं तुम्हाला भागवतम क्लास आणि प्रेझेंटेशन असे 2 प्रेझेंटेशन द्यायचे. ठीक आहे. भागवतम क्लास म्हणजे एक श्लोक दिला जाईल आणि त्या श्लोकावरती तुम्हाला वर्णन करायचं. आणि एक टॉपिक दिला जाईल, भागवताचे गुणगान. जसं आता मी भागवताचे बरेचसे श्लोक सांगितले, भागवताचं वेगवेगळे गुणगान सांगितलं बऱ्याच ठिकाणावरून, तर तशा प्रकारे भागवताचं गुणगान करायचं. प्रभूजी, आपल्याला आपण मराठी वैभव आहे त्याचं काही मॅन्युअल किंवा आवाज बुकलेट वगैरे आहे? जोरात बोला. बुकलेट वगैरे आहे का प्रभूजी आपल्याकडे मराठीमध्ये या श्लोकामध्ये? आहे प्रभू, तुम्हाला सॉफ्ट कॉपी तर लगेच मिळेल, ग्रुपवरती येईल सॉफ्ट कॉपी. आणि हार्ड कॉपी बद्दल मी चर्चा करतो कसं आहे काय. ओके, ठीक आहे. तर परीक्षेबद्दल कोणाला काही प्रश्न आहेत? परीक्षेमध्ये 4 प्रकार आहेत: क्लोज बुक एक्झाम, ओपन बुक एक्झाम, खुले प्रश्न, ओपन
सॉरी, क्लोज बुक म्हणजे बंद पुस्तक, ओपन म्हणजे खुलं पुस्तक. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे म्हणजे श्लोका टेस्ट. चौथी गोष्ट आहे ती प्रेझेंटेशन. क्लोज बुक एक्झाम आणि ओपन बुक एक्झाम जी आहे ही प्रत्येक महिन्याला शेवटी असेल. तुमची श्लोका टेस्ट जी आहे ही प्रत्येक स्कंदाच्या शेवटी असेल. आणि प्रेझेंटेशन जे आहे हे 3 स्कंद झाल्यानंतर आहे. हरे कृष्ण प्रभूजी. 3 स्कंदामध्ये एक प्रेझेंटेशन जे आहे हे टॉपिक वरती आहे, दुसरं प्रेझेंटेशन आहे हे श्लोकावरती आहे. असे 3 स्कंद झाल्यानंतर पुढचे 3 स्कंद म्हणजे 6वा स्कंद झाला ना तर परत 2 प्रेझेंटेशन द्यायचे. अच्छा, पूर्ण कोर्समध्ये 4 प्रेझेंटेशन टोटल. हो हो, तुम्हाला आधी आधी मिळेल, सगळं मिळेल तुम्हाला. मी म्हणजे तुम्हाला 1-2-3 महिन्यातच तुम्हाला सगळं देतो, कोणते कोणते प्रिपरेशन करायचं, काय करायचं. प्रत्येकाला आपण ते नियोजन करू की तुम्ही कोणी काय काय करायचं, कोणतं कोणतं करायचं. श्लोका पण दिलं जाईल आणि प्रेझेंटेशन पण दिलं जाईल, त्यामुळे चिंता करू नका. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहे याच्याबद्दल, परीक्षेबद्दल? आता सर्वात महत्वाची गोष्ट, हा पासिंग मार्क्स किती? तर जे प्रेझेंटेशन आहे त्याच्यासाठी पासिंग मार्क 60 आहे आणि क्लोज बुक आणि ओपन बुक साठी पासिंग मार्क 65 आहे. नाही, आम्ही एवढे क्रूर नाही प्रेझेंटेशन नापास करायला. प्रेझेंटेशन दिलं नाही तर नापास व्हायला. ठीक आहे. हो, आपल्याला प्रगती करायची ना, त्यामुळे जास्त परीक्षा आहेत. घाबरू नका, खूप व्यवस्थित होतं. सौभाग्याने माझं भक्ती आता सर्टिफिकेट मला मिळणार आहे लवकरच. पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे, चिंता करू नका. काही अडचण असतील तर चर्चा करा. कोणत्याही परीक्षेबद्दल कसल्याही प्रकारची अडचण असेल तर तुमचा प्रायमरी टीचर मी आहे, त्यामुळे माझ्याशी तुम्ही नक्कीच चर्चा करा या गोष्टीबद्दल. तुमची जे काही कारण असतील ते लेखी स्वरूपामध्ये माझ्यापर्यंत पोहोचवा. त्यानुसार आपण जर परीक्षा देऊ शकत नसाल काही कारण अडचणी प्रत्येकाला येतात वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्याच्यावरती आपण चर्चा करू. पण तुमच्यासाठी फार सोपं राहील जर तुम्ही प्रत्येक परीक्षा प्रत्येक महिन्याला पूर्ण केली तर. नाही तर असं होतं की म्हणजे माझं स्वतःच झालं होतं काही कारणास्तव माझ्या फेस्टिवलमुळे वगैरे, तर माझे 17 ओपन बुक राहिले होते. 17. मग शेवटी मला म्हणजे आजारपण पण मला एक सहाय्य भेटलं. आजारपणामध्ये बसून मी ते 17 ओपन बुक कम्प्लीट केले. पण असं कृपया करू नका, त्यानंतर खूप त्रास होतो. कारण आज जे ऐकलेलं असतं ते विसरलेलं असतो आपण, किंवा ज्या गोष्टी भरपूर वाचायला लागतं, भरपूर स्मरण करावं लागतं, असं आहे. ठीक आहे. माईक घेऊन बोला तुम्ही, सगळेजण कळणार नाही तर. सॉरी, तयारी करतो. डोक्यात असतं सगळं, पण असं पुढे सांगायला गेलं तर सगळं विसरून जातं. मग ते असं काय केलं पाहिजे? तर काळजी करू नका. आहो, आपण आधी सगळी तयारी करून घेऊ. तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत मिळेल, चिंता करू नका. ठीक आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. ठीक आहे. प्रभू, एक क्वेश्चन आहे परत. सॉरी, मला ते आवाज नीट आला नाही. तर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या शेवटी एक्झाम मध्ये म्हणजे कुठली एक्झाम असणार आहे? एक्झाम असणार आहे आणि ओपन बुक एक्झाम आहे. क्लोज बुक आणि ओपन बुक दोन्ही? हो, प्रत्येक महिन्याच्या शेवटी म्हणजे प्रत्येक युनिट नंतर क्लोज बुक आणि ओपन बुक परीक्षा असणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक स्कंदाच्या शेवटी जे आहे ही श्लोका टेस्ट असणार आहे. जे स्कंद, त्या पूर्ण स्कंदातले जे श्लोक आहेत त्याची टेस्ट असणार आहे. आणि त्याच्यानंतर 3 स्कंद झाल्यानंतर 2 प्रेझेंटेशन आणि आणखीन 3 स्कंद झाल्यानंतर 2 प्रेझेंटेशन, असे टोटल 4 प्रेझेंटेशन होतील पूर्ण कोर्समध्ये. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी. येस माताजी. प्रभूजी, ओपन बुक आणि क्लोज थोडं बुक ही जोरात बोला, आवाज येत नाही माताजी. प्रभूजी, ओपन बुक आणि क्लोज बुक ही ऑनलाईनच राहील का परीक्षा? जसं जे प्रेझेंटेशन भक्त ऑनलाईन आहेत त्या भक्तांसाठी ही ऑनलाईन असेल. जो भक्त इथे येऊन देऊ शकतात, ज्यांना सोपं आहे तिथे येऊनही देऊ शकतात. ऑनलाईनची फॅसिलिटी पण आहे आपल्याला एक्झामची, आणि ऑफलाईनची पण फॅसिलिटी आहे. ठीक आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे अटेंडन्सचे जे नियम आहेत. आपलं हजेरी पत्र जे आहे हे पूर्ण भरलेलं असलं पाहिजे, त्याच्यावरती लाल शेरे नको. ते फार महत्वाचं आहे. तर जे भक्त ऑफलाईन आहेत त्यांना एक्स्ट्रा प्रसाद दिला जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त भक्तांनी ऑफलाईन येऊन शिकलेला आनंद आहे आम्हाला. आणि ऑफलाईन भक्तांनी ज्यांनी ऑफलाईन साठी नोंदणी केलेली आहे त्यांनी सर्वांनी कृपया ऑफलाईन या. नाहीतर आपण बऱ्याच वेळा कंटाळा करतो
की ऑफलाईन आहे ऑनलाईन आहे. हा पण जे जे भक्त जवळपास राहतात आणि आपण त्याचे लिस्ट बनवून घेऊयात जे भक्त ऑफलाईन आहेत. आपले कॉर्डिनेटर आलेले नाहीत आज. ऑनलाईन आहेत का कॉर्डिनेटर? एकच मिनिट. महेश पाटील भाऊ आता जे आहेत ठीक आहे. तर आपले बॅचचे जे कॉर्डिनेटर आहेत हे महेश पाटील भाऊ आहेत. आणि तर तुम्हाला काही अडचण असेल तर कृपया महेश पाटील पूर्ण कळवा तुम्ही. तुमचा महेश पाटील तुमचा नंबर आणि बाकी डिटेल्स ग्रुपवरती शेअर केले जातील. सो आय थिंक सर्वजणांनी ग्रुप जॉईन केलेला असणार आहे. जर ग्रुप जॉईन केलेला नसेल तर नक्कीच ग्रुप जॉईन करा. तर अटेंडन्सच्या पॉलिसीमध्ये सगळ्यात महत्त्वाची अटेंडन्स जी आहे म्हणजे ऑफलाईन भक्तांनी ऑफलाईन यायचंय, ऑनलाईन भक्तांनी ऑनलाईन यायचंय. त्याचबरोबर अटेंडन्स जी आहे ही 75% अटेंडन्स प्रत्येक युनिटसाठी कंपल्सरी आहे. प्रत्येक युनिटसाठी हे पूर्ण कोर्ससाठी नाही आहे. जर तुम्हाला त्या युनिटची परीक्षा द्यायची असेल तर तुमचे अटेंडन्स जे आहे हे 75% असणं गरजेचं आहे. अटेंडन्स म्हणजे आपला व्हिडिओ जो आहे हा चालू असला पाहिजे. ऑनलाईन भक्तांसाठी विशेष करून तुमची अटेंडन्स तेव्हाच लावली जाईल जेव्हा तुमचा व्हिडिओ जो आहे हा चालू राहील. आज ओरिएंटेशन आहे त्यामुळे मी जास्त त्याचं स्ट्रेस करत नाहीये. पण जे भक्त ऑफिसमध्ये आहेत दिवाळी ते अटेंडन्स घेतात ऑनलाईन भक्तांची आणि ज्यांचा व्हिडिओ ऑन आहे त्या भक्तांसाठी अटेंडन्स त्या भक्तांची अटेंडन्स लावली जाते. कारण बऱ्याच वेळा ऑनलाईन मध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात ऑनलाईन मधून. मला आठवते भक्तिशास्त्राचा कोर्स चालू असताना एक भक्त जे आहेत हे अतिशय निवांत रूपात एकदम आडवे होऊन भक्तिशास्त्री कोर्स चालू ऐकत होते आणि त्यांना वाटलं त्यांचा व्हिडिओ ऑन नाहीये पण अनफॉर्च्युनेटली त्यांचा व्हिडिओ चालू होता. आणि सर्वांना कळालं की ते मस्त की आराम करत बेडवरती पडून भक्तिशास्त्री करत होते. असं आपल्याला करायचं नाहीये. जी आतुरता शिवजींनी दाखवली हंसावरती बसून आले कथा ऐकण्यासाठी किंवा ऋषीमुनींनी दाखवली, जी आतुरता परीक्षित महाराजांनी दाखवली. त्यांनी 7 दिवस 7 रात्र काहीही खाता न पिता हे कथेचं श्रवण केलं. तसं फक्त आपल्याला आठवड्यातून 4 तास द्यायचे आहेत जेणेकरून आपण आपल्यासाठी चांगलं आपल्या जीवनामध्ये आपला प्रगती होऊ शकते. तर 75% अटेंडन्स गरजेची आहे. जे फक्त ऑनलाईन आहे त्यांनी आपला व्हिडिओ जो आहे हा चालू ठेवायचा आहे. त्यानंतर जर तुमची अटेंडन्स पूर्ण नसेल जर तुम्ही अटेंडन्स मध्ये तुम्ही जर त्या दिवशी येऊ शकत नसाल तर कृपया आपले बॅच कोऑर्डिनेटर आणि प्रायमरी टीचर बॅच कोऑर्डिनेटर जे आहेत हे महेश पाटील आहेत आणि प्रायमरी टीचर तुमचं जे आहे ते मी आहे. तर कृपया मला हे नक्की आम्हाला दोघांनाही हे कृपया व्हॉट्सअपद्वारे किंवा मेलद्वारे हे कळवणं गरजेचं आहे की तुम्ही आजचा जो कोर्स आहे आजचा जो क्लास आहे हा अटेंड करू शकणार नाहीये किंवा अचानक काही गोष्टी आल्या. काही गोष्टी अचानक असतात तर ज्याला आपण आधी प्रेडिक्ट करू शकत नाही, आधी आपण त्याचा विचार करू शकत नाही. तर अतिशय काय असं अचानक आलं ना, अचानक म्हणजे काय शक्यतो हेल्थ क्रायसिस येतात म्हणजे काहीतरी शारीरिक विपदा येतात. तर अशा वेळेस तुम्ही नंतर त्या गोष्टीला कळवणं हे मॅन्डेटरी आहे, हे कंपल्सरी आहे. तर हे कृपया तुम्ही विसरून जाऊ नका आणि हे सांगणं गरजेचं आहे. हा जो कोर्स आहे हे आणखीन काही भक्त पण असणार आहे त्याच्यामध्ये. यात समर्पण गोप्रू असतील आणि गोपाल शंप्रू असतील आणि मी असेल. अनंत गोप्रू आणि माधव सेवाप्रू ही असतील पण त्यांचं अजून काही कन्फर्म झालेलं नाही पूर्णपणे. तर मी प्रयत्न करेन कारण मला भागवतम आणखीन शिकण्याची गरज आहे आणि मला आवडतं तर त्यामुळे मी प्रयत्न करेन की मी जास्तीत जास्त असेल. पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे भक्त आहेत आणि ते माझ्यापेक्षा जास्त त्यांनी अध्ययन केलेलं आहे. जसं बाकीच्या भक्तांचंही लक्षात येईल, तुम्ही काळजी करू नका. तर सगळ्यांबरोबर आपल्याला हा कोर्स कम्प्लीट करायचा. ठीक आहे. जर तुमचं 75% अटेंडन्स नसेल तर तुम्हाला क्लोज बुक परीक्षेसाठी बसता येणार नाहीये. त्यामुळे 75% अटेंडन्स जे आहे हे असणं गरजेचं आहे. तर बॅच कोऑर्डिनेटर जे आहेत हे तुम्हाला कळवतील की तुमची अटेंडन्स किती आहे आणि तुम्ही परीक्षेसाठी बसू शकता की नाही. जी क्लोजबुक परीक्षा आहे त्या क्लोजबुक परीक्षेमध्ये तुमच्या हँडबुकमध्ये जे प्रश्न दिलेले आहेत जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत 80 ते 85% प्रश्न जे आहेत ते त्याच्यातूनच येणार आहेत.
त्यामुळे चिंता करू नका, परीक्षा सोपी असणार आहे. 15 ते 20% प्रश्न जे आहेत हे ते शिक्षक जे आहेत ते वेगळ्या प्रकारेही टाकू शकतात किंवा शिलप्रबोधांचे जे पर्पज आहेत, तात्पर्य आहेत, त्याच्यातून येऊ शकतात. तर त्यामुळे खूप अवघड नाहीये. तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता असेल तर तुमच्या प्रायमरी टीचर जे आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती, तुमचे प्रश्न, तुमची चिंता जी आहे ती पोहोचणं गरजेचं. येस माताजी, सुनबाई रोकर माताजी. हा, हरे कृष्ण प्रभू. बोला बोला. प्रभूजी, माझं कॉमन क्वेश्चन आहे. प्रेझेंटेशन प्रभूजी माताजी लोकांना पण कॉमन ह्याच्यामध्ये असणार आहे? कॉमन क्लासला प्रेझेंटेशन द्यायचंय? माताजी लोकांसाठी काय म्हणतात त्याला, जो सुपरवायझर आहे ते आपण माताजींना बोलू, चिंता करू नका. पण प्रेझेंटेशन थँक्यू सर्वांसाठी प्रभूजी. कंपल्सरी आहे. ठीक आहे. थँक्यू प्रभूजी. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय की माझ्याकडे खूप छान फळ आहे, पण ते फळ वाटणारे लोक नाही आहेत. आपल्या प्रत्येकाला चैतन्य महाप्रभूंचा अनुयायी म्हणजे त्यांचे जे सुंदर टेस्टी मँगो आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासाठी हा कोर्सद्वारे आपल्याला ही खूप संधी आहे, सुवर्ण संधी, की आपण शिकू शकतो की किती उत्कृष्ट प्रकारे आपण हा संदेश जो आहे चैतन्य महाप्रभूंचा हा सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. आणि त्यामुळे भगवंतांनी आपल्याला तेवढी बुद्धी दिलेली आहे, आपण सुशिक्षित आहोत, आपल्यामध्ये तेवढे भगवंतांनी आणि प्रभुपादांनी ती आपल्यावरती कृपा दिलेली आहे की जेणेकरून आपण नक्कीच हे प्रेझेंटेशन अतिशय सोप्या रीतीने सर्वांसमोर मांडू शकू. त्यामुळे कसलीही चिंता करू नका, तुम्ही सर्वजण केपेबल आहात. जर परीक्षेमध्ये 65 मार्क जे आहे 100पैकी 65 मार्क असणं गरजेचं आहे. जर हे 65 मार्क जर तुम्हाला नाही मिळाले तर तुम्हाला पुन्हा परीक्षा द्यावी लागेल आणि त्याच्यातून हे करणं. त्यामुळे अभ्यास नक्कीच करायचा आहे, आपण टाळाटाळ करू शकणार नाहीये. ज्या प्रकारे तुम्ही क्लासमध्ये येण्यासाठी अटेंडन्सची जी पॉलिसी आहे की तुम्ही आधी प्रायमरी टीचरला सांगणं गरजेचं आहे, बॅच कोऑर्डिनेटरला सांगणं गरजेचं आहे, त्याच प्रकारे तुम्ही जर परीक्षेला उपस्थित राहू शकत नसाल तर हे आधी सांगणं गरजेचं आहे. बॅच कोऑर्डिनेटर आणि प्रायमरी टीचरला हे सांगणं गरजेचं आहे. आणि कधी येऊन आपण म्हणाले असं कुठली परीक्षा देऊ शकणार नाहीये. आज मला वाटलं की माझ्या पहिल्या स्कंदातला हे युनिट राहिलंय आणि मी येणार आहे BRE मध्ये. तर BRE भक्तांना सांगण्याच्या आधी तुम्ही तुमचे जे बॅच कोऑर्डिनेटर आहे त्यांना हे सांगणं गरजेचं आहे. ओपन बुक परीक्षा लिहिताना आपले जे नियम आहेत ते अशा प्रकारे आहेत की तो ओपन बुकचा जो प्रश्न आहे तो माझ्याद्वारे तुम्हाला दिला जाईल. दुसरी गोष्ट जी आहे म्हणजे प्रायमरी टीचरच्या द्वारे दिला जाईल आणि जशा प्रकारे आपण त्याच्यावर थोडीफार माहिती दिली जाईल की ओपन बुकमध्ये काय लिहू शकतो. ओपन बुक परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये 800 ते 900 शब्दांमध्ये तो प्रश्न जो आहे हा लिहायचा आहे. आपल्याला हे ध्यानात ठेवा की जो प्रश्न जो आहे हा 800 ते 900 शब्दांमध्ये, हा 800 पेक्षा कमी आणि 900 पेक्षा जास्त असं नसावा, तेवढ्याच शब्दांमध्ये ते मांडणं गरजेचं आहे. त्यानुसारच आपले मार्क्स जे आहेत हे देण्यात येतील. जेव्हा आपण ओपन बुक प्रश्न लिहित आहोत त्याच्यामध्ये 20% जे आहेत, 20%पेक्षा जास्त नको, 20% जे आहेत आपण प्रबोधांच्या तात्पर्यातून जसं आहे तसं उचलू शकतो. म्हणजे प्रबोधांच्या तात्पर्यामध्ये एखादं वाक्य लिहिलेलं असेल आणि आपल्याला ते फार प्रेरित करत असेल तर ते वाक्य उचलू शकतो. तर किती प्रबोधांच्या तात्पर्यातून घ्यायचं ओपन बुकमध्ये? हे 20%. बाकीचे 80% जे आहेत हे आपल्याला काय समजलं ते आपल्याला मांडायचं. त्यामुळे ते लक्ष द्या की म्हणजे काही ओपन बुक मी भक्ती वैभवचे चेक करत होतो आणि त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण तात्पर्य ऍज इट इज काही भक्तांनी लिहून काढले. तर तसं नकोय. ते सोपं आहे आजकाल, लॅपटॉपमध्ये उघडा, कॉपी करा आणि पेस्ट करा. ते आपल्याला नाही लिहायचं. ओपन बुकद्वारे आपल्याला समजतं की जो विद्यार्थी आहे त्याला काय समजलेलं आहे, त्यामुळे आपल्याला काय समजले त्याच्यातून ते लिहिणं गरजेचं आहे. ओपन बुकमध्ये पासिंग मार्क्स जे आहेत हे 60 आहेत, क्लोज बुकमध्ये 65 आहेत, ओपन बुक आणि प्रेझेंटेशन मध्ये पासिंग मार्क जे आहेत हे 7 आहेत. ठीक आहे. ओपन बुकचे प्रश्न हँडबुक मध्ये आहेत आणि त्यातून तुम्हाला सांगितलं की हा जो प्रश्न आहे ह्या युनिटमध्ये लिहून काढावा. हा ओपन बुक मधला तो हा जो प्रश्न आहे तो लिहायचा. तुम्हाला ओपन बुकचे प्रश्न सुद्धा मी एकाच वेळेस देऊन टाकतो आणि तुम्हाला श्लोकाही सगळं एकाच वेळेस देऊन टाकतो. त्याचबरोबर प्रेझेंटेशनचं फक्त मी सांगतो की कोणते प्रेझेंटेशन कोण कसं देणार. चालेल. मला तुमची मदत लागणार आहे. आणखीन कोणी भक्त आहे का जे भाषांतरासाठी मदत करू शकत असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. संदीप कोडगुरू आहेत, त्याच्या व्यतिरिक्त कोणी भक्त आहेत जे मराठी भाषांतरासाठी मदत करू शकत असतील तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आपण हे व्यवस्थित मराठीत भाषांतरित करू जेणेकरून सर्व भविष्यामधल्या भक्तांना सुद्धा त्याच्यासाठी मदत मिळेल.
ठीक आहे. श्लोका टेस्ट. श्लोका टेस्ट जे आहे हे प्रत्येक स्कंदाच्या शेवटी आहे. बरेचसे श्लोक जे असतील तर त्यातले काही महत्वाचे श्लोक जे आहेत हे विचारले जातील. श्लोका टेस्ट मध्ये पासिंग मार्क्स जे आहेत हे 65, 100 पैकी 65. ठीक आहे. प्रेझेंटेशन बद्दल मी सगळं काही सांगितलं. श्लोक जे हा श्लोका टेस्ट आहे त्याच्यामध्ये श्लोक आणि श्लोकाचा अर्थ हे तुमच्याकडून अपेक्षित आहे की तुम्ही हे सांगाल. दोन्ही गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. श्लोक हो पहिल्या स्कंदामध्ये पण भरपूर श्लोक आहेत. भरपूर म्हणजे टोटल आय थिंक 60 श्लोक करायचे तुम्हाला 6 स्कंदामध्ये. 60 पूर्ण 6 स्कंदामध्ये. हा तर त्यामुळे जास्त नाही आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त सर्वांनी रजिस्ट्रेशन केलंच असेल. ज्या भक्तांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये तर कृपया रजिस्ट्रेशन करा आणि रजिस्ट्रेशन फीज वगैरे जे आहे ती सबमिट करा. BURE मध्ये त्याची पावती दाखवा आणि एक कन्फर्मेशन जे आहे हे कन्फर्मेशन करून घ्या. ठीक आहे. कोणाला काही अडचण आहे, बाकी काही प्रश्न आहे का विचारायचं? हरे कृष्ण प्रभूजी. आम्ही ऑनलाईन पैसा पेमेंट केलेला आहे. त्याच्यामुळे त्याची रिसिप्ट असं काही नाहीये. ऑनलाईन मध्ये रिसिप्ट मिळाली नाही का तुम्हाला? ऑनलाईन आहे म्हणजे आम्ही पाठवले ते ऑनलाईन मध्ये दिसतं ते. पण म्हणजे BVRV कडनं असं काही काय म्हणता तुम्ही? म्हणजे ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. ते माझ्या मोबाईलला दिसतं ते ऑनलाईन केलंय म्हणून. पण BVRV ऑफिस कडनं असं काही रिसिप्ट वगैरे काही मिळाले नाही मला. सेवा ऑफिस मधून रिसिप्ट होते ना त्याची? तर तुम्हाला सेवा ऑफिस मधून त्याची रिसिप्ट मिळायला पाहिजे. तुम्ही जेव्हा पुण्यात याल तेव्हा सुद्धा चर्चा करा तुम्ही त्यांच्याशी. ठीक. पेमेंट कुठे केलं? सेवा ऑफिस मध्येच केलं ना पेमेंट? सेवा ऑफिसलाच केलं. आम्ही सगळ्यांनी ऑनलाईनच केलं. BVRV ऑफिसला केलं. ओके ओके. एकदा विचारून घ्या. सेवा ऑफिस मधून कळणार आहे त्याच्या सगळ्या डिटेल्स. त्यांच्याकडे आलं असेल, डिटेल्स आले असतील. एकदा कन्फर्म करून घ्या BVRV ऑफिस मध्ये. हरे कृष्ण. महेश पाटील हे सगळं कन्फर्म करतील सगळ्यांचं पेमेंट झालं की नाही आणि त्याच्यानुसार हरे कृष्ण. असेल तर कळवतो. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. यस प्रभू. हा मला काय म्हणायचं होतं, आम्ही पण ऑनलाईन पेमेंट केलं होतं. बऱ्याच जणांनी ऑनलाईन केलं असेल कारण तो रजिस्ट्रेशनचा तो फॉर्म ऑनलाईन होता ना अगोदर. तर ते तुमच्या ऑफिस मधूनच तुम्ही जर लिस्ट दिली की यांचं पेमेंट आणि रजिस्ट्रेशन झालंय आणि यांचं आमच्याकडे डॉक्युमेंट नाही, तर मग ते ज्यांनी पेमेंट केलंय परंतु त्याचं नाव दिसत नाही तो हे करेल म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे ऑनलाईन पेमेंटचे देऊ शकेल. ओके ठीक आहे. महेश पाटील जे आहेत हे सर्व गोष्टी चर्चा करतील आणि आपल्याला कन्फर्मेशन देतील. ठीक आहे. ओके ओके. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे BURE कोर्स बद्दल? काही अडचण आहे कोणाला? अच्छा, जो ग्रुपमध्ये ऍड केलेलं त्यांचं पेमेंट झालेलं कन्फर्म. ठीक चालेल. ठीक आहे. अजून याच्यामध्ये जे ऑफलाईन आहेत त्यांचा ऑडिओ येत नाहीये, त्यांचं कम्युनिकेशन करत नाहीये. जर समजा तिथे काही असेल तर त्यांचा प्रश्न किंवा काय क्वेरी असेल तर सर्वांना ऑनलाईन जे आहेत त्यांना कळू शकेल. आता ओरिएंटेशन साठी नाही पण रेग्युलर क्लास साठी आपण माईक सगळ्यांना युज करणं कंपल्सरी करूयात. जे प्रश्न वगैरे असतील ते समजतील त्याच्यानुसार. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आवाज येतो? झालं टेस्टिंग झालं. ओके चालेल. पण आता आज इथे विराम देऊयात. उद्या सर्वांना रामनवमी आहे. सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या आपण क्लास करत नाहीये. 12 तारखेला आणि 13 तारखेला आपण पहिल्या स्कंदापासून सुरुवात करतो. हरे कृष्ण प्रभूजी. बुकलेट केव्हा मिळेल प्रभूजी? येस बुकलेट तुम्हाला मिळेल ऑनलाईन ग्रुपवरती. तर बुकलेट लवकरच मिळेल तुम्हाला. मी थोडंसं त्यातले करेक्शन करून बुकलेट लवकरात लवकर टाकतो जेणेकरून तुम्हाला बुकलेट बघून सगळं पाहता येईल सगळ्या गोष्टी. हरे कृष्ण.
येस. हा दंड प्रणाम प्रभूजी. दंड. प्रभूजी एखादा क्लास मिस झाला तर त्याचं रेकॉर्डिंग मिळू शकेल ना? हो मॅडम, मिस झाला किंवा त्याचं रेकॉर्डिंग होतं. आवाज त्या रेकॉर्डिंगची लिंक जी आहे ती पाठवली जाईल, त्याच्यानुसार तुम्ही ते रेकॉर्डिंग ऐकू शकता. चालेल. ओके, थँक्यू. BRV ना माताजी प्लेलिस्ट असते आणि ती प्लेलिस्ट मध्ये वेगवेगळे क्लासेस आहेत. म्हणजे कौस्तुभदास, भक्तिवैभव मराठी अशा ग्रुपमध्ये ते ऍड होत राहतात. सगळे क्लासेस रेकॉर्ड होऊन ऍड होत राहतात. आय थिंक आजचं रेकॉर्डिंग नाही केलं ना? केलं. अच्छा, ग्रुपवरती महेश पाटील ती लिंक पाठवतायत आणि त्या लिंक मध्ये सगळे लेक्चर जे आहेत ते प्लेलिस्ट मध्ये येतील, ते आपण पाहू शकतो. ओके ओके, थँक्यू प्रभूजी. ओके, चालेल. तर आज आपण इथे विराम देतो. धन्यवाद. श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय. तर 12 तारखेला शनिवारी 2:30 वाजता आपण भेटतोय, पहिलाच खंड. धन्यवाद. हरे थँक्यू कृष्ण. प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत हरे प्रणाम कृष्ण. प्रभू. कृष्ण हरे कृष्ण प्रभूजी. थँक्यू. दंडवत. सिंधुभ्यः पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. सुकृते वैष्णववृन्द की जय. हरे कृष्ण. दंड प्रणाम.